Dwarakanath Santzgiri, the doyen of Marathi cricket journalism, sadly passed away after battling cancer at the age of 74 on February 6. To remember him, to celebrate his life, the Sports Journalists Association of Mumbai convened a memorial meeting earlier today, and the popularity of Santzgiri could be seen from the tributes that flowed. Remembering Santzgiri, who is popularly known as Pappu, he was not just a cricket writer, but he was also popular as a film writer in the music world and one who has written plenty of books, not only on cricket, but also on films and music. What's more is that Pappu was popular among the Sri Lankan cricketers of the 80s and the 90s. As much as he was popular with the Marathi readers and the cricketers of Mumbai, he was so popular with the Sri Lankan cricket team. And we see rich tributes remembering Pappu, and among them was former Sri Lankan captain, the World Cup winning captain, Arjuna Ranatunga, who fondly remembers Pappu. The rich tributes follow in what we see in the upcoming video. Such was Pappu's popularity that there were huge cutouts at prominent places in the roundabouts of Dadar and Matunga in Mumbai soon after his sad passing away. खरं तर द्वारकानाथ संtzgiri यांच्या कुटुंबियांच्या वतीनं नुकतीच एक त्यांची स्मृती सभा आयोजित करण्यात आली होती. त्यातही संtzgiriंच्या आठवणींचा जागर आपण तिथे केला आणि तेव्हाही असं एक सांगण्यात आलं होतं की द्वारकानाथ संtzgiri त्यांचं आयुष्य अगदी रसरशीतपणे जगले, त्यामुळे त्यांच्या आठवणींचा जो जागर आहे ना तो पण तसाच आनंदी असावा. आणि ती पहिली शोकसभा माझ्या एवढे वर्षांच्या आयुष्यात मी पाहिली. लोक अगदी त्या शब्दाला जागले आणि तिथं टाळ्या वाजल्या, तिथं हशा होता आणि
हा माणूस जशा पद्धतीचं आयुष्य जगला तशा पद्धतीचीच ती स्मृती सभा होती आणि तशा पद्धतीचाच तो आठवणींचा जागर होता. मला वाटतं आजही आपण त्याच पद्धतीनं त्याच पावलावर पाऊल ठेवून जाऊया. द्वारकानाथ संजगिरी यांच्याविषयी बोलताना वेगवेगळ्या पिढ्यांची माणसं मला इथे दिसत आहेत. वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये ज्यांनी पत्रकारिता केली, क्रीडा पत्रकारिता, ती माणसं आपल्याला दिसत आहेत. म्हणजे अगदीच सगळ्यात सिनियर जर बघायचं झालं तर विश्वनाथ आहे, सुभाष अर्चेकर आहे, रणजित दळवी आहे, विनायक दळवी आहे आणि अगदी आत्ताच्या पिढीची जर नावं घ्यायची झाली तर जान्हवी आहे, रुजुता पण आहे. तर अशा वेगवेगळ्या पिढीच्या माणसांनी द्वारकानाथ संजगिरींना अगदी जवळून पाहिलंय. कदाचित मला वाटतं जान्हवी आणि रुजुताच अपवाद असू शकतील का त्या दोघीच त्यांना कदाचित पप्पू म्हणत नसतील, पण माझ्या आणि त्यांच्या वयात पण 18 वर्षांचा फरक असून सुद्धा त्यांनी अगदी पहिल्या दिवशी जेव्हा प्रत्यक्ष ओळख झाली, एक लेखक, एक स्तंभलेखक, एक क्रिकेट पत्रकार म्हणून त्यांची ओळख झाली, तेव्हा ते संजगिरी होते. पण प्रत्यक्ष एक माणूस म्हणून जेव्हा ओळख झाली ना, ती माणुसकी शेवटपर्यंत त्यांनी जपलीच. पण त्यांनी पहिल्या दिवसापासून आग्रहानं आपलं नाव हे पप्पूच घ्यायला सांगितलं. त्यामुळे माझ्यासाठी 18 वर्षांचा वयाचा फरक असला तरी तो पप्पूच होता. पप्पूचं वैशिष्ट्य असं की खरं तर त्याची नोकरी ही मुंबई महापालिकेत आणि त्यातही तो जेव्हा निवृत्त झाला तेव्हा तो पाणी पुरवठा म्हणजे वॉटर डिस्ट्रीब्युशन BMC त्याचा हेड म्हणजे चीफ इंजिनियर म्हणून तो रिटायर झाला. माझ्या सुदैवानं केवळ क्रिकेटची मैदानच नाही तर पप्पू बरोबर मला भातसा धरण देखील जवळनं पाहायची संधी मिळाली आणि ते एवढ्या जवळनं पाहिलं होतं की त्या धरणाच्या पोटात आम्ही होतो आणि पप्पू ती तांत्रिक माहिती देत होता. या सगळ्या आठवणींचा जागर तुमच्यासोबत मीही करणार आहे. पण ज्यांनी पप्पूला अतिशय जवळनं पाहिलं अशा काही क्रिकेटवीरांनी आणि काही पत्रकारांनी देखील आपले संदेश, आपले मेसेजेस दिलेले आहेत जे आज इथं पोहोचू शकत नाहीये. मी माझी जुनी सहकारी आणि आपली नवी मेंबर जान्हवी मुळेला विनंती करतो की ते मेसेजेस तिनं वाचून दाखवा. सर्वात आधी सचिन तेंडुलकर. I am glad I was able to speak to him just few days ago before he left us. May his soul rest in peace. Om Shanti. Next is Arjun Ranatunga, former captain of Sri Lankan team that won World Cup, and he has sent a message. Sanskiri was very close to Sri Lankan team. Pappu was a good man. Sorry. Volume. You can speak now. ओके. बराच मोठा मेसेजेस आहेत त्याच्यामुळे मला आवाज ठेवायचा आहे शिल्लक. रणतुंगाने म्हटलंय, पप्पू वॉज अ गुड मॅन, ही वॉज माय फ्रेंड. आय हॅव बीन टू हिज हाऊस अ फ्यू टाइम्स. नॉट जस्ट मी बट माय एंटायर टीम. ही हॅज विजिटेड माय हाऊस अ फ्यू टाइम्स. ही केअर्ड फॉर श्रीलंकन टीम. He cared for Sri Lankan cricket. I sometimes wonder whether he is Indian. He never said anything bad even when we had lost a match. He always motivated us. I have valued his friendship. Sometimes he advised me like an elder brother. Those advices are taken with a good heart. As we say in Buddhism, may Pappu's soul attain the supreme bliss of Nibbana. H. Natarajan, veteran journalist from Indian Express. Dear members of my journalist fraternity, at the outset, my apologies to fellow journalists and especially the Sanskiri family that I could not be here in person because of my own challenges. I hope today's gathering of Pappu's family and friends is one to celebrate the life of a man who showed us how to love one's life and live it to the fullest. Nothing and nobody could stop him from pursuing his undiluted passion for cricket and music. Not even a serious health setback. I will narrate one anecdote that ambiguously exemplifies Pappu's stature in cricketing world. However much a journalist can claim proximity with an international cricketer, it's not easy to get a player to his home socially. Imagine Pappu got not just one player but an entire foreign team
for a get-together on his building terrace. I was one of the privileged few Pappu had invited for the memorable evening with the 1986-87 Sri Lankan team that had likes of legendary Lankan names like Dilip Mendes, Arjun Radtunga, Ranjan Madugale, Roy Dias, Siddharth Pettimuni, Roshan Mahanama, Asanka Gurusinha, Ramesh Ratnayake and Asanta Dimel. On a tour of Sri Lanka later, Pappu and I had shared a room in Taj Samudra in Colombo. Pappu was to join me 10 days later. A very senior journalist from a premier English newspaper offered to stay with me for full duration of the tour. I politely refused, saying I preferred to suffer 10 days of loss than to go back on my commitment to a very dear friend. That too saw the rare happenings of an English media journalist and a Marathi media journalist jointly doing loads of interviews. Visiting the homes of many Sri Lankan players, I realized a massive respect Pappu commanded from all the Lankans. He was truly an iconic figure in the island nation. I'm not sure how many knew him as Dwarkanath Sansgiri. To everyone, he was Pappu. It is safe to say none of the Lankan players knew Marathi and thus never read what he wrote. So, what made him so special for the Lankans? Pure love and respect. Pappu was also with us on the tour of UK and Europe, and I witnessed how many friends he had made in various foreign places who felt privileged to throw open their homes to him. I have not read his Marathi writings, but I have hundreds of Marathi friends who vouch for Pappu's class and caliber as a writer. He was a fine raconteur who effortlessly narrated tales on cricket, music and films. Pappu could not have achieved whatever he did without the granite support of his wife Kalpa. She even put his many meds in Ziploc pouches for Pappu to just pop it without having to wait through his medical box on tours. Kalpa epitomized the saying, behind every successful man, there is a woman. To say Marathi journalism has lost a titan is no understatement. I will certainly miss Pappu as a loving and helpful friend. Farewell, dear Pappu. जान्हवीने आता जे संदेश वाचून दाखवले तो अर्जुन रणतुंगाचा असेल किंवा नटराजनचा असेल. खरं तर ते माझं वय पण नव्हतं आणि तेवढं क्रिकेट कळत पण नव्हतं, पण क्रिकेटर्सना आपण फॉलो करत असतो ते वय होतं. ती 86-87 चे जी श्रीलंकाची टीम होती. कीर्ती कॉलेजमध्ये शिकत होतो, साधारण FY ला वगैरे असेल, आणि मी म्हणजे अजूनही मी तिथेच राहतो प्रभादेवीला. कॅडल रोडवर जेवढी माणसं राहत होती तेवढी सगळी दुसऱ्या दिवशी नाचत आली. अरे ते आमच्याकडे संसगिरी राहतात ना, त्यांनी श्रीलंकन क्रिकेटर्सना घरी जेवायला बोलवलं होतं आणि आमच्या समोरून ते रस्ता क्रॉस करून जात होते. हा जो आनंद होता आणि पप्पू संसगिरी त्यांच्यापर्यंत पण पोहोचले होते, याचं मुख्य कारण होतं पप्पूची सासरवाडी आहे ती त्याच वज्रेश्वरी रोड, आणि ते सगळे जे त्यांचे ज्ञाती बांधव आहेत ते आमच्या कीर्ती कॉलेजमध्ये असल्याने संसगिरी नावाच्या व्यक्तीची आणि त्यांच्या मैत्रीची पहिली ओळख मला कदाचित तिथे झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण श्रीलंकन टीम बरोबर जो मैत्री करू शकतो, ज्यांच्यामध्ये भाषेचं बंधन आहे. आता म्हटलं जान्हवीने जो संदेश वाचून दाखवला की पप्पू मराठीत काय लिहितो हे त्यांना काही कधीच कळलं नसेल, पण पप्पू ज्या भाषेत त्यांच्याशी संवाद साधायचा ना, ती मैत्रीची भाषा होती. आणि म्हणूनच कदाचित त्यांची ही दारं पप्पूसाठी कायम उघडी होती. आणि म्हणूनच जेव्हा पप्पूने वेगवेगळ्या कारणांसाठी बेनिफिट मॅच अरेंज केल्या, तेव्हा थेट अर्जुन रणतुंगाची रूम असेल किंवा सनद जयसूर्या कालुवितरणाची रूम असेल, आणि सगळ्यात पप्पूने ज्याच्याविषयी भरभरून लिहिलं आणि ज्याला गॅरी सोबर्सनं देखील नावाजलेलं होतं, त्या रॉय डायसची देखील रूम असेल, त्या रॉय डायसच्या देखील रूममध्ये जाण्याचं भाग्य केवळ आणि केवळ पप्पूमुळे मला लाभलं होतं. त्यामुळे या पप्पूनं आम्हाला कुठपर्यंत नेलं त्याचं बोट धरून, त्याच्यामुळेच आज आम्ही आहोत ते या ठिकाणी आहोत. आज आपल्यासोबत मुंबई मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष संदीप चव्हाण आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण इथे. मला वाटतं संदीप चव्हाणने यानंतरचं पहिलं जे
पप्पूला आदरांजली व्हायची किंवा पप्पूच्या आठवणी जागवायच्या, मी विनंती करतो संदीपला. खरं तर पप्पूच्या आठवणी अशा आहेत की त्या रोज सतत आपल्याला दिवसाच्या 24 तास आपल्यासोबत रिंगत असतात. पप्पूबरोबर मी अनेक दौरे केले होते, मी वेस्ट इंडिजपासून इंग्लंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल. आणि पप्पू नेहमी असं म्हणायचं, माणसं दोन प्रकारची असतात, एक मेंदूत राहणारी आणि दुसरी हृदयात राहणारी. सो पप्पू हा हृदयात राहणारा माणूस आहे की जो सदैव आपल्याला आठवत राहतो. आणि पप्पूचं असं म्हणणं होतं, म्हणजे आम्ही गमतीने असं पप्पूला म्हणायचो, कारण जेव्हा पहिल्यांदा पप्पूची आणि माझी ओळख झाली आणि मी जेव्हा टेनिस सामनाचा स्पोर्ट्स एडिटर होतो तेव्हा पप्पूचा आमच्या पेजवर कॉलम यायचा. आणि पप्पूचा कॉलम असायचा, त्याच्यानंतर वाघ म्हणून आपले जे होते त्यांचा कॉलम असायचा आणि कडेकर कॉलम यायचा. तर मी गमतीने पप्पूला असं म्हणायचो की तुम्ही सगळे नऊवारी साडी जी आहे आमच्या वर्तमानपत्रामध्ये पिंजरत असतात, मला बातम्यांना थोडी तरी जागा ठेवा. तेव्हा तो गमतीनं असं म्हणत, अरे काय मी प्रत्येक दिवस जण हा शेवटचा दिवस म्हणून जगत असतो. मला तर त्याचं वाक्य कळलं नव्हतं. आणि मग जेव्हा निवांत एकदा बसलो तर पप्पू असं म्हणाला होता की वयाच्या 32व्या वर्षी या माणसाची ओपन हार्ट सर्जरी झाली, तुम्ही चुकायचं नसेल तर. आणि पप्पू असं म्हणायचं की मी रोज रात्री झोपताना मला माहीत नसतं की उद्याचा दिवस माझा आहे की नाही, उद्या सकाळी मी उठलो की मी असेल की नाही या भावनेतनं जेव्हा मी झोपतो तेव्हा मला आजचा दिवस मला सत्काळी लावायचा असतो आणि म्हणून मी रसून जगतो. सो वेस्ट इंडिजमध्ये जसं मगाशी म्हणाली माझी सहकारी की भाषेचा त्याला कधीच बंधन होतं. म्हणजे आम्हाला आठवतं वेस्ट इंडिजचा क्रिकेट वर्ल्ड कप होता मला वाटतं, आणि आम्ही मॅच म्हणजे भारताचं आव्हान पहिल्या 2 मॅचमध्ये संपल्यामुळे पुढचा 1.5 महिना आम्ही आधीच तिकीट काढून बसलो होतो, नॉन रिफंडेबल तिकीटे होत्या. तर मग संस्गिरी आमचा टूर गाईड होता पूर्ण वेस्ट इंडिजचा, आणि असंच एका क्रिकेटच्या फंक्शनला आम्ही एकत्र आलो. आणि तिथे एक इंग्लंडमधला एक चांगला मस्त असा जंटलमन सुंदरला माणूस गोरा माणूस आला आणि पप्पूशी खूप गप्पा मारला. मला सगळी मंगेश तर माझ्यासोबत होता आणि बराच वेळ गप्पा मारल्यानंतर तो म्हणाला, तुला माझ्यासोबत फोटो घ्यायचा आहे का? पप्पू म्हणाला, ऑफकोर्स मला फोटो घ्यायचा आहे. तर त्याने फोटो काढला आणि मी आपलं सहज पप्पूला भेटलो, पुढे एवढं तुझ्याशी गप्पा मारतो आणि तू याला ओळखलं नाहीस का? म्हणे तिचा वर्ल्ड कप जो झाला क्रिकेटचा, कपिल देवचा जो फोटो गुगलवर तुम्ही पाहता कप पोहोचवत होता, तर तो ऐतिहासिक फोटो ज्या फोटोग्राफरने काढला तो हा फोटोग्राफर आहे. तर मी लगेच शॉक झालो, म्हटलं अरे एवढा मोठा म्हणतो, तुला थांबता म्हणे तुला. तो बाहेर गेला, पप्पू माझ्यासाठी त्या माणसाला जाऊन भेटला आणि पुन्हा आमच्या सगळ्या मराठी पत्रकारांनी त्याचं स्पेशल फोटो सेशन केलं. तर मला असं वाटतं की त्या काही म्हणजे मला असं आठवतं आहे की आता तर खूप सोशल मीडिया स्ट्रॉंग झालं आहे, प्रत्येकाकडे फेसबुक असतं, व्हॉट्सअप असतं, सगळ्या प्रकारची माध्यमं आहेत. पण पप्पूची पत्रकारिता त्या काळातली होती ज्या काळात अशा प्रकारचा कोणताही सोशल मीडिया नव्हता आणि तरी पप्पू जगभरातल्या लोकांपर्यंत पोहोचला होता. म्हणजे मला आठवतं मी पप्पूबरोबर ज्या ज्या ठिकाणी गेलो, ज्या ज्या देशामध्ये गेलो, तिथे जसं क्रिकेटपटूचा फॅन फॉलोअर होता तसं त्या माणसाचा मी फॅन फॉलोअर होता. आणि मी असं एकदा लिहिलं होतं की आमच्या मराठी पत्रकारितेमध्ये विषयी 2 प्रकारचे आम्ही काय म्हणतात त्याला क्रीडा पत्रिकाचे आमचे एक ज्याला आपण म्हणतो की एक कालावधी आहे, म्हणजे सुद्धा इथे आहे की एक कर्मर क्रांती की ज्याने क्रीडा पाणी सुरू केलं आणि आम्हाला सगळ्या क्रीडा पत्रकारांना, मराठी पत्रकारांना एक हक्काचं असं व्यासपीठ दिलं. आणि कर्मरकरांची जी पत्रकारिता होती ती अशा काळात होती की ज्यावेळी टेलिव्हिजन सुद्धा एवढं स्ट्रॉंग नव्हतं, त्यामुळे मैदानावर जे काही घडलंय ते फार कमी लोकांना दिसायचं आणि मग ते न दिसलेलं आपल्या शब्दात बोलवायचं, आकडेवारी मांडायची, बॉलिंग आणि बॅटिंग आणि त्यातली सगळी जी टेक्निकल बाब आहे ती उलगडून दाखवायची ही कर्मरकरांची पत्र होती. परंतु ज्यावेळी संस्गिरी प्रकाश झोतात आले किंवा त्यांनी जेव्हा लिखायला सुरुवात केली त्यावेळी दूरदर्शनचा ओघ कमी झाला होता, OTT प्लॅटफॉर्म आले होते आणि जे दिवसभर आपण सगळं टीव्हीवर पाहतो आहे, स्टार स्पोर्ट्सपासून सगळ्या क्रीडा वाहिन्यांवर पाहतो आहे, सोशल मीडियामध्ये पाहतो आहे, ते दुसऱ्या दिवशी लोकांना सांगायचं आहे. म्हणजे तुम्हाला काहीतरी वेगळं अद्भुत सांगायचं आहे, म्हणजे जे लोकांनी पाहिलं आहे त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला लोकांना गुंतवून ठेवायचं असेल तर ती खास संस्गिरी शैली जी आहे ती संस्गिरीने सुरू केली. आणि आम्ही हे सगळे जे माझे सगळे सहकारी होते आम्ही ह्या दोन्ही जनरेशनला आम्ही जाऊन पाहिलेले, कर्मरकरांची पत्रकारिता आणि संस्गिरीची पत्रकारिता. पण मला आठवते मी म्हणजे वेस्ट इंडिज असो, ऑस्ट्रेलिया असो, खास संस्गिरींना भेटायला येणार त्यांचे चाहते असायचे. मला नेहमी कौतुक असं वाटायचं की आजच्या काळात आपण एक आर्टिकल लिहिलं, गुगलवर टाकलं, फेसबुकवर टाकलं की आपल्या ग्रुपवर टाकलं की मी अमेरिकेपासून जगातल्या कोणत्याही ठिकाणी क्षणात पोहोचतो. पण ज्या काळात फेसबुक नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं, म्हणजे मला वाटतं ऑर्कुटवर एक त्यांचं मित्रमंडळांचं सर्किट होतं. म्हणजे आम्ही वेस्ट इंडिजला गेलो तेव्हा एक एशियन पेंटचा CEO होता, तो मराठी म्हणत होता आणि तो वेस्ट इंडिजमध्ये स्थायिक होता. त्याला कुठून तरी कळलं की पप्पू वेस्ट इंडिजला आला, तर तो त्या वेस्ट इंडिजला कोणत्या तरी एका दुसऱ्या देशातनं शोधत पप्पूला आला आणि अख्खा दिवस त्यांनी पप्पूला आणि पप्पूसोबत आम्हाला होस्ट केला. तर मला नाही सर मी तुमचं लिखाण वाचत मोठा झालेलं आहे आणि तुमच्यामुळे मला क्रिकेट कळलेलं आहे. तर मला असं वाटतं की ही जी माणसं जोडून ठेवण्याची शैली पप्पूकडे होती क्रिकेटच्या बाहेर. आणि मी नेहमी पप्पूंना असं म्हणायचो की आम्ही सगळे क्रीडा पत्रकार आहोत, हे आम्ही लिहितो आणि मग लिहिल्यानंतर आम्ही संध्याकाळी महिन्याच्या शेवटी पगार घेत असतो. पण पप्पूने क्रिकेटच्या मैदानाबाहेर चांगल्या पद्धतीने क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा पैसे कमवता येतात हे पप्पूने दाखवलं. मी माझ्या आर्टिकलचं हेडलाईन असं केलं की द ग्रेटेस्ट शोमॅन ऑफ द क्रिकेट, की
की क्रिकेट मैदानावर तर घडत असतात ना, तो थरार असतो, पण मैदानाबाहेर सुद्धा हा थरार जिवंत करायचा, स्टेज शो करायचे आणि मग त्यातनं आपली कौशल्य दाखवतं. मला असं वाटतं पप्पूनी हा जो काही पाया रचला त्यानंतर अनेक क्रीडा पत्रकारांना उत्पन्नात एक चांगलं साधन मिळालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायेस्ट पेड ज्याला आपण म्हणतो आमच्या मराठी वर्तमानपत्रातला ज्याला क्रीडा लेखक म्हणता येईल किंवा ज्याला आपण असं म्हणू शकतो की ज्याने क्रिकेट आणि त्याच्या लिखाणाला ज्याला प्रतिष्ठा मिळून दिली असा आमचा पप्पू होता. नेहमी मी पप्पूला असं म्हणायचं की आमची नेहमीची अशी गंमत पाहिजे. पप्पू असं म्हणायचं की समजा संदीप माझं काही झालं ना तर सगळ्यात पहिली बॅटिंग तू करायची माझी आणि माझी श्रद्धांजली वगैरे शब्द असं काही असणार नाही. मी आयुष्य रसून जगलेलं आणि प्रत्येक दिवस मी जगतोय, तुम्ही सुद्धा तसंच जगायचं. पण आज त्या क्षणी पहिली बॅटिंग करण्याची संधी मला मिळेल असं माहीत नाही. पप्पूची एक इच्छा पूर्ण झाली. पण मी नेहमी पप्पूला असं म्हणतो की पप्पू तुझी आठवण तर आम्हाला सदैव राहील, पण जसं मी मगाशी म्हटलं की उद्या तू सदैव राहशील आणि ज्या ज्या वेळेला मी क्रिकेटच्या मैदानात जातो त्या डाव्या उजव्या बाजूला तुझा नेहमी सदैव वावर आहे. मला आठवतं की आम्ही वेस्ट इंडिजला गेलो तेव्हा वहिनीसुद्धा सोबत होत्या, कल्पा वहिनी, आणि आम्हाला आठवतं आहे की सकाळी आम्ही जेव्हा वेस्ट इंडिजला निघायचो तेव्हा कल्पावानी त्यांना दहीभात वगैरे करून द्यायच्या आणि मी नेहमी पप्पूला चिडवतो की काय दहीभात तुमचं नेहमीच आहे. तर तुम्हाला सांगतो तिथे अशी क्रिकेटची म्हणजे त्या लॉन्चमध्ये अशी पकवान नसायची वेस्ट इंडिजची, पण पप्पू निर्धाराने आमच्या सगळ्यांच्या सोबत डिशमध्ये तो दहीभात घेऊन बसायचा आणि वहिनीने बनवलेला तो दहीभात जो असा म्हणजे त्याच्यामुळे जगातलं कोणतंही पंचपक्वान्न पिकं पडेल अशी ती जोडी होती. पप्पूला मी असं नेहमी म्हणत तुमची ही जी काही मिश्र दुहेरीची जोडी आहे ती जगातली अद्भुत जोडी आहे. मला असं वाटतं की सदरींच्या या संपूर्ण प्रवासामध्ये वहिनींचा सुद्धा वाटा जो होता तो तितकाच मोठा होता आणि मला असं वाटतं पप्पू सदैव आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहील. जसं विजय म्हणाला की त्यांचे जे लेख आहेत किंवा त्यांनी जे लिहिलं साहित्य त्याची स्वतःची पुस्तकं सुद्धा झाली. मला असं वाटतं मंगेशनं असं लिहिलं होतं की पुस्तकांचं आदर्श तर पप्पूला काढायचं होतं, पण मला असं वाटतं त्याने जगभरामध्ये करोडो त्याचे चाहते निर्माण केलेले आहेत आणि तो जोवर क्रिकेट आहे तोवर पप्पूचं नाव सदैव स्मरणात आहे. सो पप्पू तुला श्रद्धांजली म्हणणार नाही, पण तो सदैव आमच्या उदयात असेल एवढं मात्र नक्की. संदीपने त्याचा खास उल्लेख केला पप्पूची शैली. पप्पूची शैली ही मराठीतल्या कुठल्याही क्रीडा पत्रकारापेक्षा अतिशय वेगळी होती आणि साधारण 1983 साली जेव्हा षटकार आला त्याच सुमारास पप्पू आमच्या सगळ्यांच्या घरात डोकावला की मोरं घरात आला. पप्पू द्वारकानाथ संजगिरी या नावाने आला, पप्पू तो नंतर झाला म्हणा, पण द्वारकानाथ संजगिरी, मकरंद वाईलगणकर, संजय कराडे ही नावं प्रत्येक मराठी घरात तेव्हापासूनच यायला सुरुवात झाली आणि मग तो पुढच्या काळात मित्र झाला. अगदी माझ्या पिढीचाच क्रिकेटर म्हणून अमोल मुजुमदार जेव्हा परवा फ्युनरलला भेटला, मला बाजूला घेतलं. तो ते वातावरण जे असं होतं ना त्या फ्युनरलच्या वेळेला स्मशानभूमीतलं सगळं धीरगंभीर वातावरण असतं, पण त्याने जेव्हा आठवणी काढायला सुरुवात केली ना तो म्हणाला की विजय, ड्रेसिंग रूम असेल किंवा आम्ही कुठल्या तरी दौऱ्यावर जात असू, आम्ही एक एक वाक्य काढायचो संजगिरींची. आता तोही पप्पूच म्हणत होता तेव्हा, पप्पूची आम्ही एक एक वाक्य काढायचो आणि आम्ही हसत सुटायचो आणि त्याच्यात सचिन तेंडुलकर देखील सामील असायचा. त्याने सांगितलेलं पहिलं वाक्य होतं जे मी माझ्या परवाच्या स्मृती सभेतही सांगितलं की टर्निंग विकेट जेव्हा पप्पू सांगायचा तर पप्पूच्या भाषेत विकेट टर्निंग विकेटचं असं होतं, या विकेटवर आशिष कपूर काय पण ऋषी कपूर पण बॉल वळवू शकला असता. सचिन तेंडुलकर जेव्हा क्रिकेटमध्ये आला ना तेव्हा सर्वसामान्य गृहिणीला, सर्वसामान्य माणसाला क्रिकेट कळलं. याचं कारण पहिल्यांदा ते सचिनच्या प्रेमात पडले आणि मग सचिन ज्या पद्धतीनं खेळायचा त्या पद्धतीला त्यांनी पाहायला सुरुवात केली आणि मग त्याला ते क्रिकेट कळत गेलं. कदाचित त्याच काळात पप्पू संजगिरी किंवा द्वारकानाथ संजगिरी देखील जो लिहित होता ना ते त्याचं जे लिहिणं होतं ते सर्वसामान्य माणसाला समजत होतं, ते सर्वसामान्य गृहिणीला समजत होतं, ते कॉलेजच्या पोराटोरांना समजत होतं. तेच त्या काळात क्रीडा पत्रकारितेत पाऊल टाकणाऱ्या माझ्यासारख्या क्रीडा पत्रकाराला, संदीप चव्हाण सारख्या क्रीडा पत्रकाराला त्या काळात कळत होतं आणि म्हणूनच त्या काळात क्रीडा पत्रकार देखील वाढले आणि त्या काळात क्रिकेटचं जे फॉलोईंग वाढलं ना त्या क्रिकेटचं फॉलोईंग वाढण्याला देखील आपल्याला जितकं श्रेय आपण सचिन तेंडुलकरला देतो ना तितकंच श्रेय एक क्रीडा पत्रकार, एक स्तंभलेखक म्हणून आपल्याला पप्पू संजगिरी किंवा द्वारकानाथ संजगिरीला द्यायला हवं. पप्पूचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदा मी त्याच्याबरोबर बाहेर गेलो तेव्हा विश्वनाथने 1995 साली स्पोर्ट जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ मुंबईची जेव्हा इंग्लंड आणि युरोप टूर आखली त्यावेळेला आणि त्यावेळेला पप्पू आमच्या सोबत असणं हे खूप मोठं भाग्य होतं. याचं कारण
विश्वनाथनं आम्हाला क्रिकेट दाखवलं तिकडचं, विश्वनाथनं आम्हाला स्पोर्ट्स म्युझियम दाखवली तिकडची. पण त्याच वेळी त्या इंग्लंडमध्ये, त्या युरोपामध्ये जगाचा इतिहास काय आहे, जागतिक महायुद्धाच्या दृष्टीनं तिथली काय महत्व आहे, हे तिथं फिरताना पप्पू अगदी मुखोद्गत तो त्याचा इतिहास असायचा आणि ते सगळं तुम्हाला तो एक्सप्लेन करून सांगायचा. आणि ते आमच्यासाठी खूप मोठं भाग्य आहे, कारण खेळाच्या दृष्टीनं आपण तयार होत असतो, पण इतिहास जसं तुम्ही तुमचे फॅकल्टी बदलताना 10वी नंतर कोणी सायन्सला जातं, कोणी कॉमर्सला जातं, कोणी आर्ट्समध्ये जाऊन वेगळा विषय घेतं, इतिहासापासून तुम्ही सगळे लांब जाता. आणि इतिहास हा फार महत्वाचा असतो. जेव्हा तुम्ही पत्रकार म्हणून जगत असता, पत्रकार म्हणून करिअर घडत असता, तेव्हा इतिहासाला कधीही विसरायचं नसतं. आणि म्हणूनच संस्कृतीचं आमच्या सगळ्यात आयुष्य फार महत्वाचं आहे. त्यानं आम्हाला क्रिकेटचा देखील इतिहास सांगितला आणि त्यानं आम्हाला जगाचा इतिहास देखील सांगितला. आणि जेव्हा जगाचा इतिहास सांगताना त्याच्यात वास्तूंचं महत्व फार खूप मोठं असतं. पप्पू हा पेशानं सिव्हिल इंजिनियर आणि पप्पू पेशानं सिव्हिल इंजिनियर आणि त्याच वेळी क्रिकेटमधली एक अशी व्यक्ती आहे जी पेशानं स्ट्रक्चरल इंजिनियर आहे. आणि या दोघांमधल्या गप्पांमध्ये ना एक वेगळा खुमार असायचा. त्यांच्या गप्पांमध्ये केवळ क्रिकेट, संगीत, चित्रपट नसायचे, तर त्या दोघांच्या गप्पांमध्ये मेजरमेंट्सचा विषय देखील असायचा. फिजिक्स साधारण मी SY नंतर सोडून दिलं, पण त्या दोघांच्या गप्पांमध्ये ना त्या फिजिक्सचे रेफरन्स खूप यायचे आणि ते ऐकायला खूप मजा यायची. मी इथं बोलवतो MCAचे माजी कार्यकारिणी सदस्य आणि क्रिकेट अक्षरशः जगणारे रवी मांद्रेकर. नमस्कार. पप्पू आणि माझ्यामध्ये फक्त सिव्हिल इंजिनियर एवढं साम्य नाही, पण तो माझ्या कॉलेजचा पण. पप्पू माझ्या माहितीप्रमाणे सरदार पटेल कॉलेजमध्येच होता, की ज्या कॉलेजच्या पहिल्या बॅचमध्ये मी होतो 1962. तर ते कॉलेज सुरू झालं. त्याच्यानंतर मला वाटतं पप्पू आणि कोटोसकरांचा मुलगा आणखी कदाचित पातरफेकर हे एका बॅचचे असणार. ते एकत्र खेळले आणि बऱ्याच वर्षांनी सरदार पटेल कॉलेज हे क्वार्टर फायनल आलं होतं. ही माझी आठवण सांगते आणि मी बहुतेक मी चुकलो नाही. आता हा क्रिकेट खेळणारा माणूस ठीक आहे, कॉलेजमध्ये सरदार पटेलमध्ये क्रिकेट खेळणं म्हणजे काय इंडियाला खेळला नाही, पण तो क्रिकेट खेळला. त्याच्यानंतर त्यांनी क्रिकेटवर बोलायला सुरुवात केली. आता त्याच्याबद्दल बऱ्याच लोकांनी बऱ्याच ठिकाणी त्याचे किस्से सांगितले आहेत, पण प्रश्न असा पडतो पप्पूची शैली का झाली अशी. पप्पूची शैलीमध्ये पप्पूने याचं उदाहरण दिलं आणि त्याचं उदाहरण दिलं, पण का? त्याचं कारण मी जर शोधायला गेलो तर पप्पूने त्या कॉलेजमध्ये सरदार पटेलमध्ये जायला जो अभ्यास वगैरे केला असेल, त्याच्यामुळे त्याची जी जगाकडे बघायची किंवा कुठल्याही गोष्टीकडे बघायचा जो आउटलुक जो सुधारला असेल, जो वाढला असेल, त्यामुळे त्याची आकलन शक्ती आणि त्याचे नॉलेज क्रिकेट सोडून, संगीत सोडून, अभ्यास सोडून जगाच्या प्रत्येक गोष्टीकडे बघायचं जे त्याला मिळालं आणि त्याच्यामुळे आत्मविश्वास मिळाला की मी बोलतो, मी जे वाचलंय ते मी लक्षात ठेवू शकतो आणि ते योग्य वेळी कोट करू शकतो. आणि ह्यामुळे पप्पू जे काय करू शकला ते आहे. आज पप्पूने काय केलं ते सगळे सांगतील, पण पप्पू असं कसं करू शकला, त्याच्यामध्ये ती हुशारी कशी होती, का होती. आता नुसतंच त्याचा संगीताचा विषय होता. मला माहीत नाही तो संगीत शिकला होता का नाही, पण मी त्याचा 2 कार्यक्रम मी त्याला गेलो होतो. बहुतेक त्याचे कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात व्हायचे. त्याची आवडती मधुबाला, म्हणजे मधुबालावर तो फिदाच. त्या मधुबालाच्या कार्यक्रमामध्ये म्हणा किंवा देवानंदच्या कार्यक्रमामध्ये मी पण कार्यक्रम करतो, खरंच नव्हतं मी कार्यक्रम करतो, पण प्रश्न असा आहे की त्या मागे ते गाणं कसं निर्माण झालं ते काय नुसतं चुकलं नाही, त्याने अभ्यास केला. लोकांपर्यंत ते गाणं कसं तयार झालं, त्या संगीतकाराने ते गाणं त्याला कसं सुचलं, हे अभ्यास करून त्या लोकांसमोर पोचवायचं, त्याच्यामध्ये त्याचं सक्सेस आहे. म्हणजे त्याने अभ्यास केला प्रत्येकाचा, त्याचा विषय नसताना मेन विषय त्याचा जर
सिव्हिल इंजिनिअरिंग, त्याचं काम हायड्रॉलिक इंजिनियर असताना मग हा माणूस, ते मला त्याचा जास्ती आहे ॲप्रिसिएशन आहे की या माणसाला एवढ्या गोष्टी, आता योग्य एवढी समजा मी एक नाव देतो, खरं खोटं नाही आहे, पण एक समजा फडणवीस, आणि फडणवीसांच्या बरोबर तिकडे त्याची या क्रिकेटमध्ये कसा चपखल बसवावा किंवा राज कपूरला इकडे कसा बसवावा किंवा आणखीन एक दुसऱ्या गोष्टीमध्ये हॉकी प्लेअर ते ध्यानचंदनी असं केलं त्याप्रमाणे ध्यानचंदप्रमाणे हा कसा, किंवा फेल्प्स, मायकल फेल्प्स, त्याच्या क्रिकेटमध्ये त्यांनी काय केलं ते त्याच्या स्विमिंगमध्ये, ते त्यांनी क्रिकेटमध्ये ह्याने कसं कसं केलं, या सगळ्याच्या वेगवेगळ्या विषयामधल्या तुलना आणि त्याच्यामधलं जे काही सार आहे ते क्रिकेटच्या त्याच्या लिखाणात आणणं ह्याच्यामध्ये त्याचा मोठेपणा आहे. एकदा तो विचार केला की पप्पूने हे कसं करू शकता, मग तुमची मतं आणि त्याची मतं वेगळी होऊ शकते, प्रत्येकाची मतं वेगळी असणार आहेत, पण त्याने जो प्रेक्षक वर्ग, वाचक वर्ग तयार केला, तो वाचक वर्ग त्याचा नव्हता आणि तो तयार झाला. त्याला कोणी असा वरतून दिला नाही, तो असा या मोठ्या, मी आता उदाहरणार्थ मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये लिहितोय, टाइम्स ऑफ इंडिया पहिल्यापासून मोठा आहे, मग मी लिहिलं तर सगळे वाचणारच आहे असं नव्हतं, तर मी लिहिते सोडून द्या. पण पप्पूनी आपला वाचक वर्ग तयार केला. एकदा पप्पूचा माझा वाद झाला, पप्पूने मी म्हटलं तुझं जे लिखाण आहे ते आर्काईव्हमध्ये गेलं पाहिजे, तुझं लिखाण त्याच्याबद्दलच्या जेवढ्या लिहितोस ते लोकांनी उद्या कोट केलं पाहिजे, असं पण तू ॲड कर. तर तुम्हाला नाही, रवी तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आज माझा एवढा वाचक वर्ग आहे, मला एवढ्या फॅन मेल येतात, तर मी माझी शैली शिकू शकणार नाही. मी खरं सांगतो, त्याला जर त्याच्या कार्यक्रमामध्ये 700 माणसं मेंबर झाली आहेत फक्त त्याच्या कार्यक्रम ऐकायला. सावरकरची कपॅसिटी मी पण कार्यक्रम केलाय 350 आहे, म्हणजे 700 माणसं लाईनीमध्ये उभी आहेत त्याचे म्युझिकचे कार्यक्रम ऐकायला. का ते काय कार्यक्रम कोणी काय मोठ्या क्रिटिकनी केले नव्हते की ज्याचे लोक मोठे कॉलम्सचे कॉलम्स फास्ट आहे, कारण त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास होती आणि त्याची गाणी पण निवडायची हे चांगली होती, त्याची टेस्ट चांगली होती गाणी निवडायची. आता ती गाणी लोक ऐकतात का, त्यांना आवडतात, म्हणून त्यांना आवडतात, त्यांनी कशी ते पॉप्युलर कसं शोधून काढलं, त्यांना कुठची गाणी आवडतील म्हणजे त्याने त्याच्यावर पण अभ्यास केला. याच्यामुळे ते जो एवढा चांगला त्याला फॅन मिळाले. रणतुंगा आणि ते ज्या गोष्टी त्या आपण बोललो ना मगाशी मी सांगितल्या त्याला मी साक्षी आहे. त्या गोष्टी 1996ला सुरू झाल्या. इकडे जेव्हा आले होते म्हणजे वर्ल्ड कप 1996ला जी आपली सेमीफायनल झाली कलकत्त्याला, तेव्हा बऱ्याचशा मॅचेस इकडे खेळल्या गेल्या श्रीलंकेच्या, कारण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ते जायला तयार नव्हते श्रीलंकेमध्ये माझ्या आठवणीप्रमाणे. आणि इकडे या मॅचेस झाल्या, श्रीलंकेला कोण विचारतो, म्हणून सगळे कोणी श्रीलंकेच्या लोकांची मैत्री करायला तयार नाही. पण ज्याला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांनी अरविंद डिसिल्वाची इनिंग फायनलला बघितली आहे, ज्यांनी रणतुंगाची लिडरशिप बघितली आहे, त्यावर्षी ते चॅम्पियन झाले 1996च्या वर्ल्ड कपमध्ये. पप्पूने ते ओळखलं. पप्पू त्यांना घेऊन माझ्या माहितीप्रमाणे रुईया कॉलेजला त्याने ऑफर दिली होती, मी श्रीलंकन टीम घेऊन तुमच्याकरता बेनिफिट मॅच करतो. पप्पू कुठच्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या होत होता मला माहीत नाही, पण त्याने दिलेली ऑफर मला 100% मिळते. त्याच्यानंतर माझ्या आठवणीप्रमाणे तो त्यातल्या काही प्लेयर्सना घेऊन, कोणाकरता मला आठवत नाही, पण त्यांनी जाऊन सांगली, सातारा किंवा कोल्हापूर त्या एरियामध्ये मॅच पण तेव्हा खेळवली. का? आता क्रिकेट हा माझा जीव असल्यावर मी कुठल्याही चांगल्या क्रिकेटच्या मागे राहील. मग तो ऑस्ट्रेलियालाच असला पाहिजे, आपण गोऱ्या खात्याच्या मागे जातो, मग तो श्रीलंकेच्या प्लेअरकडे का गेला? मैत्री,
चांगलं क्रिकेट खेळणारा कोणी माझा मित्र ही भावना. पण तो सचिनच असला पाहिजे असं नाही, सगळे काय सचिन नसणार आहे, परंतु तरी सुद्धा तो अरविंद डिसिल्वा आणि रणतुंगा यांचा खास मित्र झाला. अरविंद डिसिल्वाची मी पण बघितल्या फायनल, पण पप्पूनी ह्या लोकांना मित्र करून घेतले क्रिकेटरना. आणि त्यांनी तरी पप्पू शिका, कोण मोठा पप्पू ते पण असा विचार करणार ना, पण त्यांनी पप्पूला स्वीकारला, ह्याच्यामध्ये पप्पूचं मोठेपण आहे. मी गावस्कर ओळखतोपेक्षा गावस्कर मला ओळखतो का, तर ओळखला तर मग मी बोलणार का होतो. त्याच्यामुळे आज मी बोलायला म्हटलं तर मला जनरली थांबता येत नाही, म्हणून मी आता इकडे थांबतो. पण जरा लोकांना बोलायचं असणार, पण ह्याच्याकरता पप्पू मोठा आहे. काय लिहितो ते सगळ्यांना माहिती आहे, काय लिहिलं माहिती आहे, किस्से सगळ्यांना माहिती आहेत, बऱ्याच लोक सांगू शकतील. तर मी म्हणून म्हटलं मी विजयला मी किस्से सांगण्यापेक्षा त्याच्या आणि काही सांगण्यापेक्षा पप्पूला मी ॲनालाइज करतो, का पप्पू असा झाला आणि का पप्पू लोकांना आवडला, का त्याचं लिखाण आवडलं, एवढं मी सांगतो. थँक्यू. मांजरेकरांच्या या आदरांजलीला जोडून पुढे जर सांगायचं झालं तर साधारण 38व्या वर्षी पप्पूला हृदयविकाराचा त्रास झाला आणि त्यावेळी तो रुग्णालयात होता, शस्त्रक्रिया झाल्या, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण त्या काळात जगण्यासाठी त्यानं जर काय वापरलं असेल ना टॉनिक म्हणून, तर ते होतं पुलंचं संगीत. त्याने समग्र पुलं वाचून काढली आणि पुलंची जी नजर आहे ना, पारखी नजर, ती कदाचित त्याच वेळेत पप्पूला लाभली. पप्पूला सिनेसंगीत, क्रिकेट, राजकारण, साहित्य, समाजकारण अशा विविध विषयांमध्ये गती होती. पण एखाद्या गोष्टीकडे, आता माझ्यासमोर जी माणसं बसले त्याच्यात जर आता मी क्लेटनला निवडलं तर क्लेटनवर नेमकं काय कशा पद्धतीने लिहायला पाहिजे ही पुलंची जर नजर असेल ना, तीच नजर पप्पूने पुलंकडनं कदाचित घेतली. पुलं जसं बोलायचे तसंच पुलं लिहायचे. पप्पूचंही तसंच होतं. पप्पू जसा तुम्हाला आम्हाला भेटला की बोलायचा ना, तसंच तो लिहायचा. आणि म्हणूनच तो सर्वश्रेष्ठ असा स्तंभलेखक, सर्वश्रेष्ठ असा क्रिकेट पत्रकार होऊ शकला. श्रीलंकेच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्यांच्या मैदानातला पर्सी अभयशेखरा असेल, पण भारतामध्ये त्या श्रीलंकन टीमचा मग तो 1985-86 सालापासून जर कोणी झेंडा कायम उंचावत ठेवला, मुंबईचा तो होता, मुंबईचा त्याला अभिमान होता, भारताचा तो होता, भारताचा त्याला अभिमान होता. पण त्याच वेळी त्याच्या पारखी नजर जी होती ना, त्यानं श्रीलंकेतलं टॅलेंट ओळखलं होतं आणि कदाचित 1996 साली ते जगाला दिसलं, पण त्याआधीच पप्पूने ते ओळखलं होतं. म्हणूनच पप्पू हा सर्वश्रेष्ठ आपण आपल्यामध्ये म्हणतोय ते त्याचंच तेच कारण आहे. पप्पू बरोबर ज्यांना खूप मोठा सहवास लाभला, अनेक दौरे केले, अनेक वर्ष पप्पूकडनं ज्यांनी लिहून घेतलं ते लोकसत्ताचे माजी क्रीडा संपादक विनायक दळवी, माझे सहकारी हे देखील इथे. मी विनंती करतो विनायक दळवींना आपण यावं आणि पप्पू विषयी बोला. नमस्कार. पप्पू बद्दल किंवा मला भाषण जास्त करायची सवय नाही, पण पप्पू म्हटलं ना की नजरेसमोर येतो 1980 साली भेटलेला पप्पू. आणि आम्ही त्यावेळेला प्रथम भेटलो आणि 1982च्या एशियाड स्पर्धा कव्हर करायला गेलो होतो. तेव्हा मी पप्पूला पहिल्यांदा बघितलं म्हणजे त्याच्यासोबत काम करताना कसं काम करायचं. कारण माझ्या आयुष्यात पत्रकारिता करताना काही चांगले पत्रकार भेटले, त्यांची वर्किंग स्टाईल, तर ती मला जवळून बघता आली. त्यापैकी पप्पू एक होता. आणि एशियाडचं मला आठवतं की त्यावेळेला चीन पहिल्यांदाच उतरला होता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आणि जबरदस्त मुसंडीमध्ये त्यांनी पदकं जिंकली होती. त्यावेळी प्रश्न होता की त्या चिनी लोकांशी बोलायचं कसं. तर पप्पूंनी मला आयडिया सांगितली, म्हणून आपण एक त्यातला पत्रकार शोधूया ज्याला तोडकं इंग्रजी येत असेल. तर आम्ही तसा एक पत्रकार शोधला होता आणि त्याला पण जास्त येत नव्हतं, पण जे येत होतं ते पुरेसं होतं. आणि त्या पत्रकार मित्राच्या मदतीने आम्ही अनेक इंटरव्ह्यू चांगले चिनी जे गोल्ड मेडलिस्ट होते त्यांचे केले होते, ते इतरांना मिळवणं शक्य झालं नव्हतं. आणि पप्पूची ती नजर मला त्यानंतर म्हणजे अगदी 2019च्या वर्ल्ड कप पर्यंत मला ती कायम दिसली की कोणाला हेरायचं, कोणाकडनं काय बातमी माहिती मिळू शकेल. आणि त्याच्या मदतीने पप्पू म्हणजे आपण म्हणतो ना फुलजा सिंग म्हणजे एखादा परवलीचा शब्द असतो, तर तो पप्पू कोणाकडनं मिळेल त्याची नजर होती. ते विजन जे होतं ना त्याचा फायदा मला जास्त झाला. कारण काही माणसं त्या दौऱ्यात मिळाली तर त्या माणसांमुळे जे नॉलेज मिळालं
ते नॉलेज पुढे कायम ठेवून त्याच्यावर अनेक गोष्टी लिहितात. तर 2019 वर्ल्ड कप म्हणजे विश्वनाथ होता, आपण बरेच आपल्यापैकी लोक होती. तर मोठा दौरा होता, 45 दिवसाचा होता आणि मधल्या सामन्यांमध्ये 5-6 दिवसाची गॅप होती ऑलमोस्ट. तर पप्पूने आधी प्लॅन केला होता दौरा की कसं जायचं आपण, म्हणजे भारत पाकिस्तान मॅच नंतर 6-7 दिवस होते. तर आम्ही अगदी 3-4 आजूबाजूचे देश देखील प्लॅन केले आणि त्याप्रमाणे आम्ही प्रवास केला. आणि त्या प्रवासादरम्यान क्रिकेट सोडून आणखी बरंच काही आम्हाला मिळालं पाहता आलं. आणि काही लोक भेटली आणि म्हणजे अनेक देशांमध्ये देखील फॅन होते आणि काही लोकांनी आम्हाला म्हणजे होस्ट केलं, बरोबर फिरवून माहिती दिली. म्हणजे मला आठवतं की बेलफास्टला आम्ही टायटॅनिक म्युझियम बघितलं. टायटॅनिक सिनेमा एकदम थ्रिलिंग आहे, पण ते म्युझियम पाहताना त्याच्यापेक्षा थ्रिल जाणवतं. तर ते थ्रिल असं होतं की 3 मजल्याचं ते म्युझियम आहे, लाईव्ह काही गोष्टी आहेत टायटॅनिक शिप बिल्डिंगच्या, तिथेच शिप बांधली गेली. तर त्या आठवणी ज्या आहेत त्या तिथे आपल्याला पाहता येतात. तर त्या बेलफास्टमध्ये एक आयरिश आर्मी आणि ब्रिटन यांचं मोठं युद्धाच्या सगळ्या आठवणी होत्या. आणि आठवणी म्हणजे अजूनही त्यांच्या आपसात धुपसत असतात ते. तर त्यांनी तो आयरिश आर्मी मधला एक माणूस पकडला जो त्या लढाईतला होता आणि तो ब्युरोच म्हणजे भित्तिचित्र असतात ती तो पेंटिंग केलेलं होतं. तर त्या माणसाच्या टॅक्सीतून आम्ही टूर केली ती आणि त्याने अक्षरशः काही गोष्टी कुठे कुठे काही घडल्या त्या लाईव्ह आम्हाला दाखवल्या तिथल्या आणि भिंतीवरची चित्र त्यांनी काढलेली दाखवली. तर या गोष्टी समाजाचं जे भान होतं ते पप्पूला होतं. म्हणजे फक्त क्रिकेट नाही तर क्रिकेट बरोबर ज्या गोष्टी इतर सगळ्या असायच्या त्या पप्पू आम्हाला दाखवायचा. आणि आम्ही सुद्धा येऊ की आम्ही त्याच्याबरोबर फक्त ऐकायचं काम बघायचं काम केलं तरी पुष्कळ व्हायचं, पुष्कळ नॉलेज आम्हाला त्यामुळे मिळायचं. आणि दुसरं मांजरेकर महाराज म्हणाले की इंजिनियर असून त्याला अनेक गोष्टीचं हे होतं, पण मला वाटतं की प्रत्येक विषयाचा त्याचा अभ्यास होता. म्हणजे तो वेल इक्विप्ड असायचा कुठल्याही विषयावर बोलण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी. मला आठवतं एक इंग्लंडमध्ये एक डॉक्टर होते, डॉक्टर आपटे म्हणून, मँचेस्टरला राहतात ते. 40 वर्ष त्यांनी तिथे प्रॅक्टिस केली आहे आणि ते डॉक्टर असून पण त्यांनी संगीत या विषयावर त्यांनी अनेक भारताचे सगळे गायक वगैरे त्यांना होस्ट केलं होतं, त्यांची माहिती होती, त्याच्यावर लिहिलं पण होतं अनेक. तर त्या डॉक्टरांमुळे मैत्री झाली. तर ते मुंबईत आले होते आता. पण पप्पूचं असं आहे की एखादी गोष्ट त्या समोरच्याला पटत नसेल तर ती त्या माणसाला पटवून देईपर्यंत तो त्याला अनेक उदाहरणं द्यायचा आणि त्या माणसाशी संवाद साधायचा. म्हणजे वाद नव्हते, पण मला असं वाटतं की आम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो. जेवण 1-1.25 तासात झालं, पण त्यानंतर त्या हॉटेलच्या फुटपाथवर 2 तास पप्पू आणि डॉक्टर आपटे ते बोलत होते. त्यांनी त्यांना शेवटी कन्व्हिन्स केलं या मी गोष्टी सांगतो त्या खऱ्या. त्यांनी मान्य केलं शेवटी. ते इंग्लंडमध्ये असतात पण आले की नेहमी अजूनही पप्पूची आठवण काढायची. नंतर दुसरं पप्पू आणखी एक सांगतो की एक पत्रकार म्हणून सहकारी म्हणून तो शेवटपर्यंत हात सोडायचा नाही. आणि मला आठवतं की 2022ला जेव्हा 2 दिवस आधी पप्पूला कळलं की आम्ही निघणार तेव्हा की त्याला हा त्रास होतोय, तर त्याने मला फोन केला. मला सांगितलं की अरे सॉरी मी येऊ शकत नाही, कारण आम्ही नेहमीप्रमाणे दौरा तो प्लॅन केलेला. पप्पू स्वतः ड्राईव्ह करणार होता. ऑस्ट्रेलिया ॲडलेडला रोहन पप्पूचा मुलगा आहे तो राहतो, त्याच्या घरापासून आम्ही निघणार होतो. पण सगळं विस्कटलं आमचा प्लॅन सगळा यामुळे हे झाला. पण पप्पूनी मला सांगितलं की तू तुझा प्लॅन बदलू नको, कारण रोहन आहे तिथे, रोहनशी मी बोललोय, ठरल्याप्रमाणे तू जा आणि पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील त्याप्रमाणे प्लॅनप्रमाणेच कर. पण म्हणजे तो मध्ये जरी त्याला शक्य होत नव्हतं, अडचणीत होत होता, तरी त्याने आमची गैरसोय होऊ दिली नाही. म्हणजे हा पप्पूचा गुण मला वाटतं वेगळा आहे. आणि आपल्या क्रीडा पत्रकारितेच्या या क्षेत्रामध्ये अनेक जण आहेत की आपण अनेक जण या गुणापासून वंचित झाले. म्हणजे अशी संधी फार कमी लोकांना मिळाली, मला मिळाली, त्याबद्दल मी सुदैव समजतो. आणि पप्पूला म्हणजे आदरांजली नाही म्हणाली, पण एक मित्राला एक काय म्हणतो त्याच्या गुणांचं एक सॅल्यूट म्हणून यावेळेला मी हे करतो. सगळ्यांची नावं पाठ असतील का तर कदाचित कल्पना नाही, पण ते सगळ्यांना हक्काने वाटाणे म्हणायचे. त्याच्यामध्ये व्हायचं असं एखाद्याचं नाव माहिती नसेल तरी ते चालून जायचं. त्यामुळे त्यांच्यासाठी मागे बसलेले सुहास जोशी पण वाटाणे असतील आणि हा इथे आता तुमच्याशी गप्पा मारतोय तो पण त्यांच्यासाठी वाटाणे होता. पण काही काळानंतर त्यांनी त्या आपल्या मित्रांचं ना वाटाण्यांचं वर्गीकरण करायला सुरुवात केली, त्यांचं क्लासिफिकेशन करायला सुरुवात केली. त्यांच्यासाठी कोणी काळा वाटाणा होता, कोणी पांढरा वाटाणा होता, पण त्यांनी सदाबहार, तजेलदार असा हिरवा वाटाण्यांमध्ये खूप कमी माणसांना ठेवलं होतं.
ते स्वतःला हिरवा वाटाणा म्हणायचे, कारण ते कायम टिपटॉप असायचे, टाय लावून असायचे. त्यांना तरी आवड होती की मी टाय घालतोय, ती टाय इथली आहे, त्या टायला पण एक हिस्ट्री असायची. आणि त्यांनी सातत्यानं त्यांच्यानंतर जर हिरवा वाटाणा म्हणून कोणाचा उल्लेख केला असेल ना, तर तो होता पप्पू द्वारकानाथ संघवी. आणि त्याचं कारण पण असं होतं, पप्पूचे शर्ट्स. पप्पू कायम फ्लोरोसंट शर्ट, चौकडीचे शर्ट, फुलांचे शर्ट, पप्पूला ते घालायला कायम आवडायचं. पण आमची त्याच्यामुळे प्रचंड पंचायत व्हायची. पप्पू एकतर गाडी 4:30 वाजता गेलेली असायची त्याला पिकअप करायला, तरी पप्पू त्याच्या वेळेत निघायचा. 6:30चा शो असला तरी पप्पू पोचायचा 6:29 किंवा 6:31. तोपर्यंत हेडलाईन ऑन एअर गेलेल्या असायच्या आणि पप्पू यायचा तो असा कुठला तरी भडक शर्ट किंवा चौकडीचा शर्ट किंवा फुलांचा शर्ट, आणि ती कॅमेराला चालत नाही. मग अशा वेळी पप्पूसाठी पप्पूच्या साईजचा ब्लेझर शोधण्यात जो धावपळ व्हायची. पण त्याच्यानंतर एकदा तो त्याने स्टान्स घेतला ना बोलायचा, की मग ती मैफिल अर्ध्या तासाची उत्तम रंगायची. आणि तशीच मैफिल रंगवण्यासाठी मी आता जरा वेगळ्या भाषेत कोणीतरी बोलावं याच्यासाठी मी पाचारण करतो माझा टाइम्स ऑफ इंडिया मधला सहकारी गौरव गुप्ता. Firstly, apologies for being late. Stuck on a lot of things that would travel soon. So, my actually experience with Pappu sir has been limited, but something that I can really recall, and I would certainly miss him at events. He used to be an MC. I thought he was one of the best MCs that I've seen, especially when it came to a program involving former Mumbai cricketers, cricketers of yesteryears. He knew so much and how to get the best out of them at an event. He knew that, how to get them to talk about special things in their lives and their best cricketing moments. And I really enjoyed that. And I remember that the first time I met him, I think was in 2011 when I covered an event where he was there and he was anchoring the MC, and it was all in Marathi, so I was struggling a bit to catch exactly what people said. And Pappu sir very sweetly helped me out with everything, in terms of what people had said and what was important, and so I made a nice nostalgia piece. And unfortunately, I put his name, but somebody on the desk removed it, as happens in our profession always. Somebody removed. I felt very. And next day he called. He was like, "Your article was very nice, but my name was missing." I said, "Sir, you know how this profession works." And then he just smiled and like that. So, and then I think I and Subodh was also there. 2-3 years back, we attended an event in Santa Cruz, where again he was the MC. And I think Mr. Karsan Gavi and Niribek Sagar were there on the stage. And I thought Lakshman Gaikwad sir narrated about the Sabina Park, that blood path. And the way Pappu sir brought that whole incident out of him was excellent, and again that made for a nice article. So he had that art, and obviously I missed the part when he was a journalist, and all of you veteran journalists here would be knowing more about him as a when he covered on tours and all. But he was a wonderful person whenever I interacted with him. So God bless his soul, and we all miss him. पप्पूला काय माहिती नव्हतं हा माझ्यासमोर खरंच प्रश्न आहे. याचं कारण आपण मगाशी वेगवेगळ्या विषयांवर त्याला माहिती होतं असं सांगितलंच. पण 1995ला जेव्हा पहिल्यांदा, माझी तर ती पहिली परदेशवारी होती, पहिल्यांदा फॉरेन टूर होती, त्यामुळे साहजिकच शॉपिंगची क्रेज होती. त्या काळात मुंबई किंवा अख्खा भारत इंग्लंडमध्ये पोचलेला नव्हता, किंवा इंग्लंड पण इथे आलेलं नव्हतं, कारण दिलवाले दुल्हनिया नंतर हे सगळी क्रेज सुरू झाली. त्यामुळे तिथे जाऊन काय घ्यायचं, कसं घ्यायचं हे माहिती नव्हतं. त्यामुळे त्या शॉपिंगला देखील पप्पू सोबतच गेलो. मी आजही जे फ्रॅग्रन्स वापरतो तो पप्पूनेच तेव्हा मला निवडून दिलेला होता, ॲक्वा दी जिओ अरमानी. आणि त्यावेळेस त्याने जे मला प्रत्येक गोष्टीवरती समजावून सांगितलं होतं, व्हॉट इज अरमानी, व्हॉट इज वर्साची, व्हॉट इज गुची, शनेल, ही प्रत्येक गोष्ट त्याला मोफत होती. आणि त्याने प्रत्येक गोष्टी, प्रत्येक तिथलं उचलून प्रत्येक गोष्ट काय आहे ना ते बारकावे त्याने समजून सांगितले होते. आणि असा मित्र तुम्हाला त्या वयात लाभणं, जो तुमच्यापेक्षा 18 वर्षाने मोठा आणि तुमच्या खांद्यावर हात टाकतो, असा मित्र लाभणं खरोखर खूप मोठं आहे. आणि म्हणूनच कदाचित नवीन जनरेशन देखील त्याला लवकर कनेक्ट होते. आणि त्या नव्या जनरेशनचीच माझी सहकारी जान्हवी मुळेला मी इथे बोलायला सांगतो, जी आता BBC मराठीला रिप्रेझेंट करते, माझी आधीची सहकारी. हॅलो, थोडं इंग्लिश मराठी मिक्स होईल. काही बोलण्याच्या आधी there's a saying that cricket has richest literature when it comes to sports, and if anybody who has made that literature richer, so त्याची लिस्ट काढायचं ठरलं तर त्याच्यामध्ये संस्कृतींचं नाव नक्की घ्यावं लागेल.
because he not only wrote in Marathi but he told the story of cricket. आणि आमची अख्खी जनरेशन ती ऑल ग्रू अप रीडिंग व्हॉट ही वॉज रायटिंग. आम्ही अशा काळातले क्रीडा पत्रकार आहोत जे लिखाणाचा काळ मागे पडतोय आणि TV किंवा बाकीची माध्यमं येत आहेत या काळामध्ये आमची सुरुवात झाली होती. आणि त्यामुळे संस्कृतींच्या लिखाणाचं महत्त्व आज जास्त कळतं. कारण आज किती प्रमाणामध्ये जरी आपण सगळे क्रिकेटवरती लिहित असलो तरी सुद्धा जे कालातीत साहित्य होऊ शकतं अशा पद्धतीचं लिखाण तुलनेने कमी होतं आहे आजच्या काळामध्ये. आणि त्यामुळे संस्कृती केवळ क्रिकेट पुरते मर्यादित नाही राहिलेले तर ते त्या साहित्याच्या विश्वामध्ये पण आपली एक छाप त्यांनी सोडलेली आहे. त्याची दखलसुद्धा घ्यावीशी वाटली म्हणून सुरुवातीला त्याविषयी बोलले. मी संस्कृतींना पहिल्यांदा भेटले दॅट वॉज ॲट लॉर्ड्स 2009 वर्ल्ड कप. त्याच्या आधी एका कार्यक्रमामध्ये भेटले होते पण ते आम्ही प्रेक्षकांमध्ये होतो. पण त्या वर्ल्ड कपच्या मॅचच्या निमित्तानं सगळं लॉर्ड्सवरती मोठं ग्राउंड आहे, आपल्याला कुठे जायचंय कुठे एंट्री नाही आहे ह्या सगळ्या गडबडीमध्ये असताना समोर ते दिसले आणि मी ओळख करून घेतली स्वतःची. द फर्स्ट क्वेश्चन ही आस्क्ड or the first thing he said was how happy he felt that there are girls covering cricket and they are serious about it. And the second thing that he said was of course was I taking care of myself आणि खायला काही व्यवस्थित मिळतंय ना, काही लागलं तर सांग, मी डबा घेऊन येतो. त्यानंतर त्या पूर्ण ट्रिपमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही एकाच ठिकाणी असायचो भेटायचो त्यावेळेला कधीही त्यांनी माझ्यापेक्षा कोणीतरी लहान आहे असं वागवलं नाही, तर आपण सगळे एकत्र आहोत असंच त्यावेळेला ते आमच्याशी वागायचे. आणि आय थिंक तीच गोष्ट महत्त्वाची आहे कारण पुढे आम्ही ABP माझावरती एकत्र शो करायला लागलो, खेळ माझा करायचो आणि त्या सगळ्या किती गमती जमती घडायच्या आत्ताच विजय सरांनी पण सांगितलं. बट वन ऑफ द थिंग्स दॅट आय विल ऑलवेज रिमेंबर इज इफ एनिथिंग हॅपन ही वुड कम टू अस ॲज वेल, अस म्हणजे यंगस्टर्स. आणि मलाही ते विचारायचे व्हॉट विल यू थिंक अबाउट दिस. अँड ही वॉज ऑलवेज सो क्युरियस टू अंडरस्टँड व्हॉट यंग पीपल आर थिंकिंग. कुठेतरी म्हणूनच ही ऑलवेज रिमेन्ड सो यंग ॲट हार्ट. एक प्रसंग मला सांगावासा वाटतो ज्याच्याविषयी मी फेसबुकवरती लिहिलं पण आहे. तो अलीकडचा प्रसंग आहे पण मी कधीही तो आयुष्यात विसरू शकणार नाही. दिस वॉज ड्युरिंग 2023 वर्ल्ड कप आणि त्यावेळेला ते BBC मराठीसाठी आमच्याकडे लिहित होते. ऑन वन ऑफ द डेज ही वॉज लिटल लेट टू कॉल, पण फोन केला त्यांनी आणि मला म्हणाले अगं मला हॉस्पिटलला आणलंय, कदाचित तिथे ॲडमिट करतील, माझ्या टेस्ट करायच्या. मी काय करतो, मी तुला हे झालंय ना टेस्ट की रिझल्ट येईपर्यंत तुला लिहून पाठवतो. आय वॉज स्टन्ड, आय वॉज शॉक आणि मी जवळपास ओरडलेच. म्हणजे तसं वयाचं भान वगैरे ह्या गोष्टी काही क्षणांसाठी विसरून की अजिबात गरज नाही आहे, तुम्ही पहिले बरे व्हा मग आपण काय लिहायचं ते बघू, भरपूर लिहायचं आहे तुम्हाला. अँड ही underwent a surgery and he continued writing after that. As soon as he was out of म्हणजे त्या सर्जरी नंतर ते बाहेर पडले तेव्हापासूनच ते अक्षरशः तयारच होते लिहिण्यासाठी. दॅट इज व्हॉट आय फेल्ट व्हेन आय स्पोक विथ हिम आफ्टरवर्ड्स. आणखीन एक प्रसंग त्याच्यानंतरचा आहे त्याविषयी मी लिहिलेले आहे. ही केम टू कर्जत, माझं होमटाऊन आहे अँड ही हॅज सम फ्रेंड्स देअर. ही वॉज सो एक्सायटेड जस्ट टू बी देअर. मला थोडं टेन्शन आलेलं, कल्पाजी पण सोबत होत्या आणि हे स्टेजवरती जात होते. बट ॲट द मोमेंट ही एंटर्ड देअर इट वॉज ॲज इफ इट वॉज ही वॉज बॅक इन हिज ओल्ड एलिमेंट अँड ही वॉज टॉकिंग नाईसली. षटकार चौकार त्यांचे शब्दांचे चालले होते. तो खरं तर इट वॉज अ व्हेरी हॉट डे बट ही वॉज सो कूल. आणि माणसाला एखादी ऊर्जा मिळते एखाद्या गोष्टीतनं, तसं क्रिकेटचं आणि त्यांचं नातं होतं. पण त्यांना फक्त क्रिकेटमधनं ऊर्जा नाही मिळायची, वेगवेगळ्या ठिकाणाहून ती मिळायची. ही यूज टू राईट आणि ते फक्त लिहायचे नाही तर ते लिहिण्याविषयी खूप पॅशनेट होते. तीच गोष्ट मला वाटतं लक्षात राहील कारण
त्यांच्याकडे त्यांच्या वागण्यामध्ये जी एनर्जी आम्हाला दिसायची, माझ्या पिढीच्या लोकांना ज्यांना त्यांचा सहवास लाभलेला आहे, ती बघून मला स्वतःलाच थक्क व्हायचं की रात्री उशिरापर्यंत आजारपणाशी सामना करताना माणूस एवढं तल्लख डोकं ठेवून लिहू कसा शकतो. तर दॅट इज समथिंग दॅट आय विल ऑलवेज रिमेंबर. थोडं हे सरियल वाटतं की संस्गिरी आता या जगात नाही आहे, पण मला वाटतं हे कधीच आपल्याला असं जाणीव होणार नाही की ते नाही आहेत, कारण त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे दोज वर्ड्स आर स्टिल देअर अँड दे आर ऑलवेज गोइंग टू बी विथ अस. आणि आम्ही त्यातनंच प्रेरणा घेऊन पुढे लिहित राहू. थँक्यू. So basically, we used to keep meeting Papuji at various press conferences all over the world covering cricket. So we used to meet very warmly, but I never had a chance to interact with him for like a one-on-one for a long session. So in November, I had gone to his house to meet him. Basically, Pawar Saab, his younger son's father-in-law, we live in the same complex, so I tied up with him and went to meet him. But that time I got to spend good 2 hours with him. That time I could understand why he became so popular and why he became such a good cricket writer. Basically, it is the deep understanding of cricket that came across. Like Anderson was there, Pawar Saab was there. At that time we had a long discussion. Basically, that Indian cricket is a subject, but Mumbai cricket is a different subject. And he came from Dadar. If Mumbai is the mecca of Indian cricket, then Dadar is the mecca of Mumbai cricket. So that his knowledge stood out. And like as an example, even if you talk to his sons, I'm sure their knowledge of cricket will also be super. The younger son, that time we were discussing various personalities in Mumbai cricket. So we had a great discussion. The other thing which stood out was how that fighting spirit. He was not bogged down by this illness which he had. He was full of life, full of very positive. Like Khalpesh sir mentioned, try to analyze what all made him such a fine writer. So like all these qualities, like that day I could make out. He is standing as a BMC at such a high post, BMC engineer, that confidence he got from there. And naturally, having that, putting that position, he was a very highly qualified man. So it was like, just a small tribute from me, from my side. Thank you so much. नमस्कार. मला जेव्हा द्वारकानाथ संस्गिरींची बातमी समजली तेव्हा मी थोडासा भूतकाळामध्ये गेलो. ज्यावेळेला माझं पत्रकारितेचं वर्ष सुरू झालं होतं, 1996चा काळ असेल. नवशक्तीला मी नुकताच जॉईन झालेलो होतो आणि त्यावेळेला तिकडे पुरवणीला नारायण कामतेकर काम करत होते आणि बहुतेक वर्ल्ड कपचा काळ असावा म्हणून ते म्हणाले की आपल्याला असा लेख तयार करायचा आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घ्यायच्या आहेत आणि तुला ती मुलाखत घ्यायची आहे म्हणजे त्या वेगवेगळ्या लोकांशी बोलून. तर त्यांनी काही नावं सुचवली होती. बी करमरकरांचं नाव होतं, संस्गिरींचं नाव होतं, एकनाथ सोलकरांचं होतं, अजित वाडेकरांचं होतं. त्या सगळ्यांशी जाऊन प्रत्यक्ष भेटायचं आणि त्यांच्याशी बोलून एक त्यांचे प्रत्येकाची त्या संदर्भातली मतं, त्यांचं काय दृष्टिकोन असतील ते सगळे लिहून त्याचा एक आपल्याला लेख करायचा. आणि त्या अनुषंगाने मी सगळ्यांशी भेटलो जाऊन. अजित वाडेकरांची त्यांच्या ऑफिसमध्ये स्टेट बँकेत ते कामाला होते. मी अगदीच नौका होतो त्यामुळे मला त्यांच्याशी बोलणं आणि त्यांच्याकडून जाणून घेणं म्हणजे एक प्रकारे त्यांनीच बोलायचं आणि मी फक्त लिहून घ्यायचे किंवा ऐकायचे असाच प्रश्न होता. तसंच मी संस्गिरींच्या घरी सुद्धा गेलो. हेनरी कॅसलमध्ये ते राहायचे, त्या ठिकाणी मी गेलो आणि तिथे त्यांच्याशी संवाद साधला. त्यामुळे माझ्या पत्रकारितेची सुरुवात जी आहे ती संस्गिरींच्या या मुलाखतीपासून झालेली आहे. त्यामुळे मला तो भूतकाळ आठवला त्या निमित्ताने. आणि मग अनेक
मॅचेसच्या दरम्यान किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद होत राहिला. त्यांचं लेखन सुद्धा मी वाचत राहिलो. मी स्वतः पत्रकार असल्यामुळे आपण बातमीच्या स्वरूपात लिहित होतो. त्याच्यात एक गांभीर्य असायचं. बातमी लिहिणं म्हणजे एक नेहमीच स्टाईल, इंट्रो तयार करणं, त्यात कोणातरी कोट घेणं. पण संजगिरींची जी स्टाईल आहे, शैली आहे लिहिण्याची, ही नेहमीच्या पत्रकारासारखी नव्हती. ती एक वेगळी शैली. म्हणजे मला असं वाटतं की जसं आता अनेकांनी उल्लेख केला आणि आपण पाहिलेलं आहे संजगिरींना की एक कलरफुल असे कपडे घालणं सातत्याने, वेगवेगळ्या पद्धतीचे कलर्स असलेले, तर तसं ते व्यक्तिमत्व होतं. तीच त्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखामध्ये सुद्धा उमटत होतं. की एक प्रकारे मी म्हणेन की त्यांना लेखक म्हणण्यापेक्षा एक ते चित्रकार होते असं आपण म्हणू शकतो. की बसली की समोरचं व्यक्ती जे आहे त्याचं चित्रण करणं, त्या प्रसंगाचं चित्रण करणं आणि त्या शब्दांच्या माध्यमातून ते चित्र रेखाटणं आणि ते लोकांना घर बसल्या कळेल की जणू काही आपण तिथे आहोत त्या मॅच मध्ये किंवा त्या व्यक्तीच्या समोर बसलेलो आहोत. अशा पद्धतीने संजगिरींचं लेखन होतं आणि ते खरोखरच आवडायचं की हे व्यक्ती होतं. पण अर्थात आपलं हे पत्रकार म्हणून आमचं नेहमीचं बातम्या देण्याचं स्वरूप होतं. जेव्हा लेख लिहायचं तेव्हा सुद्धा तो गंभीर विषय आहे, तो फक्त मांडायचा आहे. त्यामुळे त्याच्यात ती शैली बऱ्याच वेळेला यायची नाही. पण स्वतः संजगिरी वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असल्यामुळे, त्या लोकांच्या संपर्कात असल्यामुळे त्यांना त्यांची जी वैशिष्ट्य होती, त्यांचे गुण होते, हे हेरता आले आणि त्यातून त्यांचं ते ऑब्झर्वेशन, निरीक्षण शक्ती जी होती त्यांच्याकडे, त्यातून त्यांची शैली जी आहे ती विकसित झालेली होती. आज सगळ्यांनी सांगितलं की संजगिरी जे आहेत ते अनेकांचे मित्र होते, अनेक क्रिकेटपटूंचे मित्र होते आणि ते आम्ही पण ऐकलं होतं, अनेक वेळा पाहत सुद्धा होतो. त्यातूनच त्यांना हे सगळं लिहिता सुद्धा आलं. आज जर समजा ICCने एखादी जागतिक अशी टीम निवडली तर त्याच्यामध्ये निश्चितपणे संजगिरींचा जो समावेश करतील एवढी त्यांची सगळ्याच खेळाडूंची चांगली मैत्री होती, क्रिकेटची एवढी जाण होती. संजगिरींना माझ्यातर्फे श्रद्धांजली. नमस्कार. संजगिरींचं लिखाण त्याच्याबरोबर सगळ्यांनी असं विस्तृत वर्णन केलं. मांजरेकरांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे अॅनालिटिकल सांगितलं, सगळ्यांनी वेगवेगळं सांगितलं. पण संजगिरी का पॉप्युलर होते याच्यामध्ये मांजरेकर एक विसरले. कारण संजगिरी हे महिलांमध्ये पण पॉप्युलर होते, ज्यांना क्रिकेट कळत नव्हतं. उदाहरणार्थ माझी बायको थोडीफार क्रिकेट खेळलेली आहे, पण त्यांच्या महिलांच्या ग्रुपमध्ये त्यांचं लेख आला की फॉरवर्ड करायचे एकमेकीला आणि म्हणायचं का वाचलंच का. तर एकदा आमच्या घरी तिघी चौघी जणी जमल्या होत्या. तर ते म्हणायचं का वाचलंच का. तर म्हणाल नाही म्हणलं नाही वाचलं, अगं डायबिटीस होईल. तर म्हणजे संजगिरी एवढे गोड लिहायचे की एवढे लिहायचे. पण त्याच्यावर अजून एक गुण होता, तो महत्वाचा गुण आता सगळे विसरले, की संजगिरीचं वाचन आपण जे वाचन करायचो तेव्हा असं वाटतं ते समोर बसले आणि आपल्याला काही सांगताय, असे समोर बसून बोलतायत असं वाटायचं. एवढे ते जवळून आणि आपले असे वाटायला लागले होते. अलंकारिक भाषा ही त्यांना देत होती. सरस्वती त्यांच्यावर प्रसन्न होतीच, कारण त्याशिवाय शक्यच नाही. त्यांच्यासारखे अलंकारिक घेणारे क्लेटन गुजरलो आहे, पण ते सिरियस आहेत. पण बाकी असे अलंकारिक आणि खुमासदार लिहिणं, माझ्या पत्नी जी CKT आहे त्यामुळे ती म्हणा शिरीष कडेकरांसारखे लिहितात, पण मी त्याच्याशी सहमत होणार नाही. कारण शिरीष कडेकर लिहिताना कुठेतरी टोकायचे. संजगिरीने कधीच कोणाला टोकलं नाही. संजगिरीने नेहमीच चांगले गुण सांगत आले, हळूवारपणे टपल्या मारल्या, पण त्यात कोणाला जाणवलं नाही. हा संजगिरीचा गुण. म्हणजे स्तंभलेखक तेच होते, पत्रकारपेक्षा स्तंभलेखक असं मी म्हणेन. पण त्याचं वर्णन करणं, खुमासदार रीतीने वर्णन करणं, त्यांच्या सगळं होणार नाही, चॅलेंजिंग आहे, याच्या पुढे कोणीतरी त्यांची पत्रकारितेची स्टाईल पुढे चालवावी, एवढीच त्यांना चांगली श्रद्धांजली. आणि त्यांना माझा नमस्कार. थँक्यू सर, तुमच्यामुळे खूप चांगलं वाचता आलं, मजा आली. थँक्यू. पप्पू एक अमृत कलशाची अधुरी कहाणी. गेली 5 दशकात आपल्या अजरामर लेखणीने आणि वाणीने मंत्रमुग्ध करणारा आपला पप्पू, सॉरी मी आपला पप्पू म्हणतोय, आपला सोडून गेला. खरंच विश्वास नाही बसत. कॅन्सर सारख्या जर्जर रोगात अडकला आणि कलश पिता झाला. कधीच न भरणारा कलश. दिवस ही काय निवडला साहेबांनी. 6 फेब्रुवारी 3 वर्षापूर्वी दीदी आजच सोडून गेल्या. काश्मीर ते कन्याकुमारी, वानखेडे ते सिडनी,
किशोर, लता, आशा, रफी, मन्नाडे, मुकेश, सुनील पासून ते जयस्वाल पर्यंत आणि सर्वात महत्त्वाचे क्रिकेटमधील श्रीलंकेमधील सर्व मराठी रसिकांच्या गळ्यातील तावीज घातला. छे छे द्वारकानाथ, दुसऱ्या द्वारी गेले आहात तुम्ही, पण आम्हाला अनाथ ठेवून गेला. पण पप्पू, आता तुला एक नवीन मैफिल सजवता येईल. सदा सुखी राहा. आम्ही तुम्हाला नाही विसरू शकणार. दुसऱ्या दिवशी पप्पू द्वारकानाथ संकेतनका माझ्याकडे मोबाईल नंबर होता. त्यांना मी फक्त 2 शब्दात श्रद्धांजली वाहिली. गदी मडगुळकरांचं दैवजात दुःखे भरता दोष नागपुराचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पप्पूची पहिली आठवण म्हणजे आमच्यात एक सामायिक कॉमन फॅक्ट आहे, म्हणजे दोघेही विजापुराचे लोक आहेत. तो शिवाजी पार्कचा, मी शिवाजी पार्कचा, म्हणजे माहिंद्रा राहायचो. आणि प्रभूची एक आठवण सांगतो, म्हणजे लोक सांगतात षटकाच्या वर ते साप्ताहिक दिनांक होतं, त्यात त्याचा पहिला लेख मी वाचला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी पार्कला जायचं, त्यामुळे मॅच बघायचो. पण जेव्हा कांगाडीच्या मॅच आल्या तेव्हा मी पप्पूला प्रत्यक्ष हातात नोटबुक आणि पेन घेऊन फिरताना बघितलं. म्हणजे आत्ताचे लोक म्हणतात की हे झालं, पण आपल्या पिढीनं हा म्हणजे माझ्या पुढच्या पिढीने किंवा येणाऱ्या पिढीने मैदान फिरून म्हणजे प्रत्यक्षात सामने बघून लोकांशी बोलून खेळाडूंशी ते वर्णन केलं पाहिजे. ते पप्पूला भेटतात. त्यामुळे माझ्याने परिणाम झाला की सामने बघून फिरण्यात जास्त मजा आहे. इथे समोर हलचेकर बसला आहे, आपले दळवी आहे. आणखी नाही काढतो पप्पू हा क्रिकेटसाठी नंबरला, पण मी माणूस मानसिका दळवी चांगलं सांगते. टू हेल्प विथ इंडियन हॉकी हे असलम शेख खानचं आत्मचरित्र आहे. त्याचे 6 भाग पप्पूने इतका उगवत्या शैलीत आणि भाषण तर इतकं चांगलं केलं होतं. म्हणजे तो नुसता क्रिकेटवर जायचा नाही, तर तो क्रिकेटपेक्षा वेगळा गेला. हॉकीवर फार कमी वेळ गेला आहे आणि त्याचे इतकं सरस भाषांतर केलं होतं की ते कधी विसरता येणार नाही. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे पप्पू माझ्याबरोबर इंग्लंडला तू सांगितलंस 95 साली HCFA तर्फे आपण इंग्लंडचा दौरा केला. ते मी, विनायक, तू हे सगळे एकाच रूममध्ये होतो. खूप धमाल केली. त्याच्यानंतर 2004 चॅम्पियन्स ट्रॉफी आहे, त्याला मी गेलो होतो. आणि जेव्हा मी गेलो पप्पू तिकडे येणार होता, मी फोन केला, पण मला कळलं की तो नाही आहे. नंतर मला वाटतं तो मुलाबरोबर आला आणि त्याच्याबरोबर तो, मी आणि लोकपल्ली विजय लोकपल्ली या तिघांनी चॅम्पियन्स ट्रॉफीचे पाकिस्तान वेस्ट इंडिज जे याला जातात म्हणजे साऊदर्टनला तो सामना बघितला. नंतर सर्वात संस्मरणीय सामना म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी. मी आणि पप्पू होतो. आपली डेडलाईन 12ला संपली. आम्ही 3दा इंट्रो बदलले, 3दा. पप्पू म्हणतो आता बस कर, किती वेळा त्रास देणार. शेवटी मला ऑफिसात फोन आला पाठवला, आता तुम्ही बस करा, आम्ही बघतोय मॅच, कारण आपल्या आता डेडलाईन संपत आली आहे आणि उद्या आहे रविवार, त्यामुळे शनिवारचे अधिवेशन असेल. तर पप्पू आणि मी अशा बरेच एकत्र हे केले आहेत, सामने कव्हर केले आहेत. आणि त्याच्यावरची मजा होती आणि क्रिकेट शेअरिंग करणं ती काय विलक्षणच होती. खरं सांगायचं म्हणजे संगीत बरोबर जास्त वेळ भेटता आलं नाही, बोलता आलं नाही की त्या बाबतीत मी थोडा दुर्दैवी म्हटलं तरी चालेल. तर माझी बीट वेगळी. हॉकी, फुटबॉल विश्वनाथला माहीत आहे. माझा वेळ पहिला काय असायचं, बँकेत जायचं, तिथे साहेबाला सांगायचं बाबा लवकर थोडं मला 3:30 वाजता मॅच आहे. मग अंपायरिंग करायला जायचं. अंपायरिंग केल्यावर मग हॉकीची बातमी लिहायची. मग कुठेतरी मग लोकसत्तेत जायचं. आणि संगीतची माझी भेट अर्थात लोकसत्तेमुळेच झाली, कारण क्रीडा विश्व नावाची पुरवणी त्यावेळेला सुरू झाली होती. आणि आत्माराम मोरेने आम्हाला आश्रय दिला, मलाही दिला, त्यांनाही दिला. आणि विनायक दळवी होते. आणि मग त्या 2 पानावर आमचे लेख भरगच्च असायचे. मी कधी हॉकी, फुटबॉल, संगिरी क्रिकेट, दळवी क्रिकेट, मग कधीतरी जयंत नेने असायचे. जयंत नेने आता बऱ्याच लोकांना माहीत असतील, ते अगदी टू द पॉइंट लिखणारे, वेगळ्या नावाने. हा नेवी नेने विष्णू जयंत दुधवाडकर. हा दुधवाडकर म्हणून, पण ते मस्तपैकी बाजारायचे सगळ्यांची. ते तितकंच करत. चंदगिरी मात्र तसला प्रकार करत नसत. ते हळूच गोड बोलून एखादा चिमटा काढायचे, टपली मारायचे वगैरे, असं त्यांचा तो प्रकार असायचा. आणि मग त्याला फोडणी एखाद्या राजकारण्याच्या, एखाद्या पॉजची, मी त्यांचं नाव मी घेणार नाही, फार मोठं व्यक्तिमत्व आहे, तर अमक्याचा पॉज होईपर्यंत त्यानं अमकं केलं असतं असं ते म्हणायचे. त्यानंतर काहीतरी मग रामायण असे, मग महाभारत असे, असा एक मस्तपैकी तडका मारायचा आणि मग ती डिश लोकांसमोर त्यांनी हे करायची. तर अशा वेळेला त्यांच्यावर माझा फारसा संबंध आला नाही. माझा दुर्दैव मी म्हणतोय ना,
पण हा माणूस वेल इन्फॉर्म्ड होता. म्हणजे त्यांचं जेव्हा केव्हा मी वाचलं त्याला, कारण एवढी माहिती असल्याशिवाय हा माणूस एवढं लिहू शकणार नाही. मग एकदा एक किस्सा सांगतो की त्यांचा तो ह्याचा जो प्रॉब्लेम होता हार्टचा, तो मला माहीत होता बऱ्यापैकी. एकदा आम्ही लोकसभेतून खाली उतरलो, कोणासाठी ते लिहिलं होतं, त्यांनी कापलं होते, मला वाईट वाटलं. म्हणजे वर्तमानपत्रात जागा नसली कात्री लावतात तसं झालं. तर उतरलो, त्यांना जायचं अर्थात शिवाजी पार्कला किंवा दादरला. दादरचा माणूस कसला ट्रेनमध्ये चढतो, त्याला शक्य आहे काय? मला नाही बसला उभं आहे, बसला उभं आहे म्हटलं. आम्ही त्या मंत्रालयाजवळ उभं राहिलो, म्हटलं 87 मिळेल, आमचं मिळेल, तमचं मिळेल. बसला पण तुफान गर्दी, म्हणाले चालत जाऊया. मला सुद्धा थोडाफार त्यांच्यावर काय त्रास सुरू झाला होता, पण मी त्याच्यावर विजय मिळवला ही गोष्ट वेगळी. 87 मला हा त्रास सुरू झाला होता, पण मी त्यानंतर अंपायरिंग पण केली, विश्वनाथला माहिती आहे, टॉप मॅचेस केल्या. तर चालत जाऊया. आम्ही चाललो केम्स कॉर्नर आल्यावर मात्र गडी पार ढेपाळला. नाही का हो असं काय नाही, सडन चढायची नाही मला, सडन चढायला मला म्हणे मनाई आहे. फ्लॅट ठीक आहे असेल तेवढं आपण चालू शकतो. असं 2-3 वेळा झालं. मग तिथून मग पुढे आम्ही टॅक्सीने वगैरे गेलो. आणखीन एक किस्सा त्या माणसाचा, म्हणजे हा माणूस अगदी ते पथ्य पाणी होतं, औषधाचं सगळं होतं. म्हणजे मी बघितलं अक्षरच्या उंदळीवरून त्या गोळ्या असायच्या. लोकसभेला मी त्यांना घेताना बघितले, अक्षरच्या उंदळीवर त्या गोळ्या सगळ्या एकदम 7-8 काय असायचे कॅप्सूल बिप्सूल सगळे ते टाकायचे आणि वळून घाट करून पाणी प्यायचे आणि ते पिळून टाकायचे. तर देता त्याने आम्हाला त्या गोवा पोर्तुगीजामध्ये जेवायला नेलं होतं. मला वाटतं लोकल्ली होते आणि दहीभातच तुम्ही सांगता, म्हणजे पत्ते ते पाळायचे. पण आता गोवा पोर्तुगीजाला गेल्यावर ते सगळं वातावरण दरवळणार आणि हा माणूस परत गोयकर. हो संगीत गोव्याचेच नाव मुंबईकर, पण गोव्यात जन्म रूट्स मुंबईत असतील ना. सारस्वत काय सारस्वत म्हणजे आता तुम्हाला सांगायला नको गोव्याचा त्यांचा माशाला बरं ठीक आहे, माशाला चटावलेला म्हणतो मी. तर ते हळूच त्या शेफला त्यांनी बोलवलं. मला ते म्हणाला कमीत कमी तेल नकोच आणि मीठ. त्यांनी बेक केलेला सुरमईचा तुकडा खाल्ला. ते असं म्हणजे त्याला काय म्हणू आपण, डायग्रेशन असायचं त्यांचं. पण मला असं म्हणायचं आहे की ते हार्ट सर्जरी म्हणा किंवा नंतर कॅन्सर म्हणा, तर या गोष्टींचा त्यांनी समर्थपणे मुकाबला केला. हॉस्पिटलच्या बेडवर बसून लिहिणं, मला वाटतं, पण लिहिणं वॉज द बेस्ट मेडिसिन फॉर हिम असं एक मला वाटतं. दॅट वॉज द बेस्ट मेडिसिन. आणि त्याच्यामुळं त्यांना डिप्रेशन वगैरे या गोष्टींना सामोरं जावं लागलं नाही. तर असे संगिरी नाही आहे. आणि मला ज्यावेळेला कोणी लिहायला सांगितलं, अरे म्हटलं त्या माणसावर मी काय लिहिणार, शब्द प्रभूला शब्दांजली वाहताना मला शब्द तरी सुचायला पाहिजे. म्हटलं बाबा मी लिहिलं त्या शब्दप्रभूला मी काय शब्दांजली वाहणार. तर असा ज्यांनी भाषा एनरिच केली, म्हणजे ही म्हणाली जान्हवी की एनरिच केली भाषा, त्यांनी एक प्रकारचं साहित्य त्यांनी निर्माण केलं. त्यामुळे लोकांच्या मनात राहतील. कोणी उद्या पुस्तक काढलं तर चांगलीच गोष्ट आहे. ते वाचण्यात आम्हालाही मजा येईल आणि पुढच्या पिढीलाही संगीत काय क्रिकेट काय हेही समजेल. तर शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर बसून ज्याने क्रिकेटची नशा केली आणि जाणकार लोकांच्या बरोबर बसून त्याच्या पलीकडची नशा ज्याने अनुभवली, त्या माणसाला माझा सलाम आणि माझे 2 शब्द संपले. खरं तर ओपनिंग बॅट्समन आहे, पण आणि ते शेवटच्या नंबरवरती बॅटिंग करायला लागतं. संगिरीनं मी गुरु आणि मित्र होतो. गुरु याच्यासाठी की मी लोकसंख्यामध्ये छोट्या छोट्या बातम्या द्यायचो, पण संगिरीने मला महानगरमध्ये पहिले प्रथम घ्यायची संधी, जिथे आम्हाला 2000 रुपये पगार मिळाला. ती माझ्या आयुष्यातली पहिली पत्रकारितेची कमाई होती. माझ्यावर अरविंद पावसकर होते. तर आम्हाला दोघांना का निवडलं, तर आम्ही दोघेही बँकेमध्ये क्रिकेट संबंधित होतो आणि मैदान क्रिकेटशी संबंधित जास्त असल्यामुळे संगिरीनं मैदान क्रिकेटमध्ये जास्त आस्था होता. याचं उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर, विनोद कांबळे, अमोल कुमार वगैरे जे क्रिकेटपटू आहे त्यांना शालेय जीवनापासून संगिरी त्यांच्यावर लिहिलेलं आहे, म्हणून ते कधीही खूप विसरलेलं नाही. तुम्हाला माहिती आहे की सचिननी जर शेवटपर्यंत म्हणजे ते परदेशात जवळ तो आचरेकर सरांचा आशीर्वाद घ्यायचा आणि तो बघून तुमच्या घरी यायचा. मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन बघितलेलं आहे. आणि परवा सुद्धा शोकसभेला अमोल कुमार वगैरे सगळे म्हणत होते की पप्पूने आम्हाला खूप आमच्याविषयी लिहून आम्हाला मोटिवेट केलं, म्हणून आम्ही आजपर्यंत पोहोचू शकतो. पप्पूच्या बाबतीत बोलायला झालं तर 1995 साली SDMने
युरोप टूर अरेंज केले तर आम्ही डेमॉन्स्ट्रेटिव्हमध्ये मॅच कव्हर करायला बसलो होतो. आणि आमचे चिटणीस विश्वनाथ यांनी लिस्ट तयार केली की युरोप टूरला कोण आहे त्यांनी नावं द्या. पप्पूकडे ती लिस्ट आल्यावर पप्पूनी त्याचं नाव दिलं, मला सांगितलं तो नाव दिलं. आणि म्हटलं युरोप टूरला 1 महिना मी काय येऊ शकणार नाही, पैसे तू नाव दे, मी बघतो. अक्षरशः त्यांनी मला नाव कंपल्सरी लिहायला सांगितलं आणि मी 1 महिन्याचा टूर करून आम्ही येऊ शकलो. पप्पू आम्ही पार्टनर होतो, मी विनायक दळवी वगैरे आम्ही एकत्र करून पार्टनर होतो. तर हे पप्पूनी माझ्यासाठी म्हणजे मला ते तिकडच्या दौऱ्यामध्ये सांगितलं की तू कुठे जायला पाहिजेस, काय करायला पाहिजेस. त्याचं एक होतं की तू बातम्या देऊ नको, तू स्टोरी कर. स्टोरी कर म्हणजे त्याच्यात खरे लेखन आहे, त्यात तुझं ध्येय आहे. बातम्यामध्ये काय तू आला स्कोअर दिलास ते सगळं त्याच्यात म्हणता विषय जास्त नव्हता. तू स्टोरी करायला येईल त्याच्यातून मी देतो. दुसरं म्हणजे सचिन तेंडुलकरने जेव्हा 35वा कसोटी शतक केलं तेव्हा त्याचा सत्कार संगीने करायचं ठरवलं. वास्तविक तो सत्कार पप्पू करू शकला असता त्याच्या स्वतःच्या घर, कारण त्यांनी अनेक प्रोग्राम केले होते. पण त्याची इच्छा होती की नाही, हा सत्कार मराठी पत्रकार संघटनेतर्फे व्हायला पाहिजे. आणि खरोखर त्यांनी तो प्रोग्राम अरेंज केला. यशवंत नाट्यमध्ये कार्यक्रम झाला आणि खोटं वाटेल की त्या कार्यक्रमात लता मंगेशकर स्वतः आल्या होत्या. सचिनचं संपूर्ण कुटुंब होतं. मला भाग्य असं आहे की मला आणि दळवीला त्यांच्याबरोबर मंचावर राहायची संधी मिळाली. खरोखरच पप्पूचे हे उपकार मी कधी विसरू शकणार नाही. मी तर या कारणाने, कारण आम्ही दादरमध्ये 5 मिनिटाच्या अंतर राहत होतो आणि पप्पूच्या घरी अनेक वेळा जात होतो. मला आठवत आहे पप्पूच्या घरात गेल्यानंतर डाव्याबद्दल एक छोटासा बेड होता आणि तिथे पप्पू असं टेकून बसायला आणि समोर मधुबालाचं पोस्टर होतं. तिच्याकडे बघून तो लिहायचा आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे त्यालाच गोष्टी मिळायची. तर अशा खूप आठवणी आहेत. वेळ कमी आहे त्यामुळे मी एवढंच म्हणेन की पप्पूचं निधन झाले असं मला बोलावं म्हणजे घाजावतच नाहीये, धाडसच होत नाहीये. मी फक्त एवढंच म्हणेन पप्पूने पृथ्वीतलावरती आपण लिखाण बंद केले आणि आता देवांच्या दिनेत तो तिकडची दिने हलवायला गेलो. आज दिनांकमध्ये मी माझी कारकीर्द सुरू केली ॲज अ कॉलेज रिपोर्टर म्हणून. बस जसे हर्चेकर तिथे मला भेटले तसे प्रथमच मला द्वारकानाथ संजगिरी तिथे पाहायला मिळाले. हेच ते फुलाफुलांचं शर्ट, रंगीबेरंगी वगैरे, आणि तेच त्यांच्या लेखनात पण दिसायचं. आणि त्यांची प्रथम ओळख होण्याच्या अगोदर की हे संजगिरी, ते अगोदरपासून आमचे आवडते लेखक होते. चांगलं लिहायचं कसं हे आमच्या पिढीला संजगिरींकडनं शिकवलं आणि तीच त्यांची लेखनाची शैली होती. जसं महाभारताचं एक वर्णन केलं जायचं की महाभारतामध्ये असं म्हटलं जायचं की धृतराष्ट्राला त्या महायुद्धामध्ये, महाभारताच्या युद्धात काय घडलं हे कोण सांगायचं, तर संजय सांगायचा. तो जो काळ होता रेडिओचा, नंतर टीव्हीचा, त्यानंतर खूप सारी स्थित्यंतरं घडली. आज आपण पाहतोय डिजिटल क्रांतीचा स्फोट झालेला आहे. पण या सगळ्या काळामध्ये संजगिरीचं लेखन हे मात्र बदललं नाही. दुसऱ्या दिवशी संजगिरी काय लिहितोय, कशा पद्धतीनं लिहितोय हे नेहमी प्रेरणादायी वाटलं. आणि तीच आमच्या पिढीची त्याच्याकडूनची शिकवण होती आणि तीच एक मराठी चांगलं वाचावं कसं ही वाचन संस्कृती त्यांनी 5 दशकं टिकवली. त्यामुळे माझीही त्यांच्यासाठी खूप मोठी श्रद्धांजली असेल. धन्यवाद. स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ मुंबईच्या वतीनं मी विनंती करतो अध्यक्ष जी विश्वनाथ यांना बोलणे. Yeah, first and foremost, take the mic. Yeah, first and can you hear me? Yeah. Working. Yeah, first and foremost, on behalf of the Sport Journalists Fraternity Mumbai, the Sport Journalists Association of Mumbai, and all of us who have gathered here, heartfelt, would like to convey a heartfelt condolence to his 2 sons here and also to mother and also to the extended Sanjgiri family. When we heard the news, exactly today is the 10th day, and 10 days ago when I heard when Vijay Salvi sent me a message that Pappu is no more, I'm trying to pass it on to other people, trying to gather our wits, that it's very difficult. These are tough times, for us also. We lost Dara Pachanawala, but even more I think it's been tough for the Sanjgiri's son's wife and all. We know, most of us know what he was going through in the last 2.5 years. So, and hence,
it's going to be tough for you, but I think over a period of time is a great healer. But then I'm sure, your father won't leave all entire family. Your family, extended family, including your mother. My acquaintance goes back to almost more than 4 decades. I joined Sports Week in 1981, and during one of those casual meetings with Sharad Kotnis, he said, trying to introduce us to a lot of journalists actually in the first 2 years. And the first person I came to know was Kotnis was very close to Chandrasekhar's son, and also Bal Karmarkar. Then during that time I came to know Atmaram Bhone and Mr. Vinayak Darbi. When I went to Pune, I can meet people like Hemant Jogdev and Bandhu Samant, Prahlad Samant and all. Thereafter, there were hardly Marathi journalists part of us. And then came Jay Salvi during the Reliance World Cup. Thereafter, I'm glad to know that a lot of Marathi journalists, came to the fray. They started writing sport. Although very limited, the sports department itself, it's difficult to see that, only 1 or 2 people handling the sports pages. But even in this, I tell you, I was fortunate to meet your father, Papu, Governor Sanskrit in '83. And that was the longest we spent time together. That is during the tour to UK and also the continental Europe, for 15 countries in Europe and England. We played 7 cricket matches there. And it was a wonderful tour. And over the next 40 years, off and on we met. It's been a fantastic acquaintance, I would say. We never seriously discussed cricket as per se, but then I can tell you one thing. I've heard in Marathi journalism, Hindi journalism, all put together. The first name I heard was, all of us, big name was Karmarkar. But even among these, I think Papu was an outlier. When I say an outlier, I think he set a benchmark for Marathi journalism. He changed the language of Marathi journalism, especially cricket writing. I never read it, but then we talked to people. I've spoken to Vinayak Darbi, I've spoken to Santa. Santa was, a wonderful person. He's no more with us. Spoken to Salvi. And I asked them several times, what is Papu Sanskrit? Why is he popular? And as Chanvi rightly put it, he enhanced Marathi cricket writing. In journalism, see, he has also, I don't know, he dabbled with, he was serious about music also. I think that in that part of the world, Bollywood involved. But in cricket, I think he was an outlier. He wrote something, he was a wordsmith in as Shabda Prabhu, he used, Ranjit Darbi used the word exactly, precisely. And I think, you get to the people, that touch the heartstrings of the people, when you convey to them, tell a story to them, use the language. I think that's the best way to get across a story to your, the legion of followers. Yesterday I met Vijay Lokapalli at Sports Star Races Awards. He said, Vishy, I saw a massive hoarding of poster of Papu Sanskrit in Shivaji Park. And while coming by taxi, J. Krishnan told me he saw it in King Circle. So that shows his popularity, what he has done to, it's just not Marathi cricket's, cricket writing or films or music, but I think it encompasses Marathi literature itself. And as somebody said in times in the archive, somebody can publish a book. And I've heard about 3 or 4 of his programs. There again, he knew how to conduct a program actually. He was thorough with his subject, and which it's impossible to do. Even after he passed away 10 days ago, I happened to see in Google, he's interviewing Sandeep Patil and Dilip Enzarkar at a function. That's amazing, the way he did it. And this after, he was enduring a lot of things. And before we came for the function, his son, Sanil told us, what all he underwent in the last 2 years, 2.5 years, heart surgery, so many other, a couple more surgeries. But it's unfortunate, but 74 too young to leave us. He has created a vacuum in your family, vacuum in the Marathi literature world, and also for all his friends. Once again, I would like to, on behalf of Sports Journalists Federation, heartfelt condolences and sympathies to the Sanskrit family. खरं तर माझ्या आयुष्यात आधीच्या पिढीची 2 माणसं अशी जी मराठी क्रीडा पत्रकारिता आली ना, ती खऱ्या अर्थानं बायलिंग्वल होती. म्हणजे
केवळ बोलणं हे वेगळं आहे, पण ज्यांनी लिहू शकत होते आणि लिखाणाचा त्यांचा ठसा उमटू शकत होता अशी जी 2 माणसं, त्यातले एक करमरकर, आणि त्यांनी एशियाड कव्हर करून दाखवलं की कशा पद्धतीनं इंग्रजीत देखील एशियाड, ऑलिम्पिक या पद्धतीचं इंग्रजीत लिखाण करायचं असतं. मला वाटतं टाइम्स ऑफ इंडियामधल्या माझ्या त्या काळातल्या सहकाऱ्यांनी त्याच्यावर भाष्य देखील केलं होतं. मी नाव आता सांगणार नाही. त्याने असं म्हटलं होतं की आम्हा इंग्रजी पत्रकारांना देखील जमणार नाही अशा पद्धतीनं करमरकरांनी हे एशियाड कव्हर केलं. पप्पूने देखील कदाचित मराठी त्यांच्या हृदयात होती ना, म्हणून ते त्या भाषेशी संबंधित राहिले आणि कदाचित म्हणूनच त्यांची जी पॉप्युलरिटी अगदी ग्राउंडपर्यंत पोहोचली ना, ते मराठीत राहिले म्हणूनच असेल. करमरकरांची लोकप्रियता किंवा ते लोकांना आवडत नव्हते त्याचंही कारण त्यांनी मराठीत लिखाण केलं, सातत्यानं केलं म्हणून देखील असेल. आणि तशाच पद्धतीनं द्वारकानाथ संजगिरी किंवा पप्पूनं पण तेच केलं. पण पप्पूला खास आग्रह, पप्पूचं जे लिखाण होतं की तो केवळ क्रिकेटवर नाही तर क्रिकेटपटूंवर देखील प्रेम केलं. परवा संजय पाटील म्हणत होता, अरे विजय मला असं बोटाला धरून दिलीपकडे घेऊन गेला. त्या संजय पाटीलनं 33 फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये 103 विकेट्स काढले. असं अनेक क्रिकेटपटूंवर केलं. सचिनवर तर त्याने अतिशय जबरदस्त केलं. पण विनोद कांबळी असेल आणि खास करून मला जर उल्लेख करायचा असेल तर क्लेटनकडे त्याने क्लेटनच्या आग्रहाखातर प्रवीण आंबरेवर लिहिलं होतं आणि तेव्हा पप्पूनं इंग्रजीत देखील तो किती उत्तम लिहू शकतो हे वाचायची संधी मिळाली होती. हे मला वाटतं काही गोष्टी शेवटच्या ज्या मला सांगायच्या होत्या त्या होत्या. मी विनंती करतो रोहन किंवा Before Sunil comes in, I've read quite a few tributes the last 10 days, but I know if you get a chance to get hold of two tributes. One is written by Clayton Marcello in Midday. The another one is, it's really heart touching, is what David D'Souza, who used to live near Portuguese Church but now he lives in Pune. He has written. It's an amazing writer. Please read them. After this, पण सनी किंवा रोहन किंवा दोघांपैकी इथे पाचारण करण्याआधी मी विनंती करतो आपण सगळ्यांनी 1 मिनिट स्तब्ध उभं राहून द्वारकानाथ संजगिरी यांना आदरांजली. धन्यवाद. रोहन. थँक्यू. बाबांना खरं तर माईक हाताळण्याची सवय होती, मला नाही आहे. पण बऱ्याच लोकांनी सांगितलं की बाबांनी 2 पॅरलल करिअर्स केल्या, एक इंजिनिअरिंगमध्ये आणि एक जर्नलिझममध्ये. तर इंजिनिअरिंग पण त्यांना खूप जवळचं होतं त्यांनी आणि त्याच्यातही वॉज व्हेरी सक्सेसफुल. पण मला असं वाटतं की त्यांनी जर काय एकच करिअर त्यांना निवडायची असती तर त्यांनी जर्नलिझम निवडलं असतं. कारण जर्नलिझममुळे त्यांना फक्त क्रिकेट बघता आलं हा फायदा नसून त्यांना क्रिकेटमुळे बऱ्याच लोकांशी त्यांचा संबंध आला. बऱ्याच लोकांबरोबर त्यांना खूप चांगले रिलेशन्स करता आले, डेव्हलप करता आले. नुसते प्लेयर्स नाहीत तर प्लेयर्स सोडून वेगवेगळ्या देशात त्यांना जेव्हा ते ट्रॅव्हल करायचे आणि ट्रॅव्हल करणं हा एक मोठा फायदा होता. त्याच्यावर त्यांना बऱ्याच लोकांशी त्यांचे संबंध आले, बऱ्याच लोकांवर त्यांचे अगदी लॉंग टर्म आणि चांगले रिलेशन राहिले. तर त्यामुळे मला वाटतं त्यांना जर्नलिझम हे त्यांनी ओव्हर इंजिनिअरिंग त्यांना अगदी असा चॉईस असता तर त्यांनी जर्नलिझम चूज केलं असतं. आणि हॅव्हिंग सेड दॅट शेवटपर्यंत मला वाटतं जर्नलिझम आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे रायटिंगशी खूप क्लोज राहिले. म्हणजे त्यांना रायटिंग त्यांनी शेवटपर्यंत सोडलं नाही. म्हणजे मीडिया बदलला. आजकाल बरेच जर्नलिस्ट आहेत ते वेगवेगळ्या मीडिया आणि सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. बरेचसे लोक लिहित नाहीत तेवढे, पण अगदी आत्ता ते हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत ते लिहित राहिले. आणि म्हणून मला सांगावंसं वाटतं की हा जो कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता हा आता जर बाबा असते तर त्यांना असं वाटलं की त्यांच्या खास फ्रॅटर्निटीनी हा जो इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे तो त्याच्यामुळे ते खूप भारावून गेले असते. आणि म्हणून मी फक्त एवढंच सांगेन की आमच्या फॅमिलीच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही
बाबांसाठी हा कार्यक्रम केला आणि त्यांचे एवढे चांगले किस्से वगैरे सगळ्यांनी सांगितले आणि त्यांच्याबद्दल एवढे सगळेजण बोलले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.